ओके, हॅलो गाईज, वेलकम बॅक टू एव्हरीवन. गुड मॉर्निंग. ओके, स्टार्ट करूया आपण आजचं लेक्चर. काल आपण जिथे काहीतरी थांबलो होतो तिथून पुढे. ठीक आहे, कालच्या लेक्चरमध्ये आय थिंक आपण तिकडे इम्पॉर्टंट काहीतरी की तिकडे जे हे आहेत न्यूट्रिशन्स आहेत आणि त्यांचा काहीतरी की बेसिकली डिफिशियन्सीमुळे काहीतरी की इश्यू काय होतो ते थोडंसं आपण काहीतरी इकडे डिस्कस करायला सुरुवात केलेली होती. ओके, त्याच्यामध्ये आपण इकडं बघितलं होतं इम्पॉर्टंट काहीतरी तिकडे एलिमेंट्स आणि त्यांचा काहीतरी की बेसिकली डिफिशियन्सीमुळे काहीतरी की प्लांट्समध्ये किंवा झाडामध्ये आपल्याला एक्झॅक्टली काहीतरी की जे सिम्टम्स कोणते दिसतात याच्यामध्ये आपण काहीतरी की 2 पॉईंट बघितले होते. एक आहे तो म्हणजे काहीतरी की त्याचा बेसिकली नायट्रोजन किंवा काहीतरी की आपण म्हणू त्याला एलिमेंट होता आणि दुसरा म्हणजे काहीतरी की किंवा दुसरा पॉईंट त्याच्यामधला त्याची डिफिशियन्सीमुळे काय होतं आणि एक्सेसिव्ह अमाऊंटमुळे काहीतरी की प्लांटमध्ये काय होतं काय नाही ते आपण इथे डिस्कस केलं होतं. नायट्रोजन बघितलं, फॉस्फरस बघितलं, पोटॅशियम बघितलं, कॅल्शियम, मॅग्नेशियम, ओके, सल्फर, बोरॉन, क्लोरीन, कॉपर, आयर्न, मॅग्नीज. ओके, त्याच्यानंतर काहीतरी इकडं आपण इम्पॉर्टंट असे काहीतरी की जे पॉईंट होते ते इथं काहीतरी डिस्कस केले होते की हिडन हंगर काय असतो बेसिकली प्लांटमध्ये, तो आपण इथे डिस्कस केला होता. सोबतच इथं आपण बघितलं क्लोरोसिस. ओके, क्लोरोसिस म्हणजे काहीतरी की एक्झॅक्टली काय आहे काय नाही हेही आपण काहीतरी की बघितलं प्लांट्समध्ये. त्याच्यानंतर काहीतरी की मोटल्ट काय आहे काय नाही बघितलं इकडं. त्याच्यानंतर आपण इकडं बघितलं नेक्रोसिस. ओके, नेक्रोसिस या इम्पॉर्टंट काहीतरी की बेसिकली ज्या कन्सेप्ट होत्या किंवा काय म्हणून आपण त्याला जे पॉईंट्स होते ना हे पण काहीतरी की अगेन सेम न्यूट्रिशनचे काहीतरी की डिफिशियन्सी आणि त्याच्यामुळे होणारे काहीतरी की इश्यू याच्या संदर्भात थोडेसे इम्पॉर्टंट होते, त्यामुळे आपण त्याच्यामध्येच काहीतरी की डिस्कस केलेले होते. नंतर पुढे इकडं आपण आलो होतो प्रॉब्लेमॅटिक सॉईल. ओके, प्रॉब्लेमॅटिक सॉईल. तर प्रॉब्लेमॅटिक सॉईलमध्ये काहीतरी की बेसिकली आपण इथं बघितलं होतं ॲसिडिक सॉईल आहे, अल्कलिन सॉईल आहे आणि काहीतरी की सॅलिन सॉईल आहे. ओके, मग याच्यामधली पहिली जी होती तो आपण इथं डिस्कस केलेली होती हिच्या संदर्भात की ॲसिडिक सॉईल काय असते काय नाही. ओके, सो जिचा काहीतरी की बेसिकली pH लेवल असतो तो काहीतरी की लेस दॅन 6.5% असतो, तिला ॲसिडिक किंवा काहीतरी की ॲसिड सॉईल असं काहीतरी की कन्सिडर केलं जातं किंवा म्हटलं जातं. नंतर आपण इकडे बघितलं होतं की रिझन कोणते आहेत ॲसिड सॉईल काहीतरी इकडे फॉर्म होण्याचे किंवा ॲसिडिक काहीतरी की सॉईल तिथे बनण्याचे किंवा सॉईलची जी ॲसिडिटी आहे ती काहीतरी इकडे इन्क्रीज होण्याची. ओके, नंतर आपण त्याचे काहीतरी की कॅरेक्टरिस्टिक बघितले होते ॲसिडिक सॉईलचे. नंतर ॲसिडिक सॉईलमुळे काहीतरी की पिकांच्यावरती कशा प्रकारे इम्पॅक्ट होतो ते थोडंसं आपण इकडे डिस्कस केलं होतं. आणि याच्यामध्ये आपण काय बघितलं होतं, एक म्हणजे डायरेक्ट इम्पॅक्ट आणि डायरेक्ट इफेक्ट किंवा काहीतरी की दुसरा म्हणजे इनडायरेक्ट इम्पॅक्ट किंवा इनडायरेक्ट अफेक्ट्स ऑफ द प्लांट्स, हेही आपण इथे डिस्कस केलं होतं. त्याच्यानंतर आपण इकडे बघितलं होतं एफेक्ट ऑन ॲक्टिव्हिटी ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. सॉईलची जी काहीतरी इकडे ॲसिडिटी आहे ती इन्क्रीज झाली तर मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहे त्यांच्यावरती काय इफेक्ट होतो काय नाही तेही आपण इथे डिस्कस केलं होतं. त्याच्यानंतर आपण इकडे बघितलं होतं ॲसिडिक सॉईलमध्ये काहीतरी की बेसिकली कोणत्या टाईपचे काहीतरी की जे प्लांट्स किंवा जे क्रॉप्स असतात ना ते सुटेबल असतात ते थोडंसं आपण इकडे बघून घेतलं होतं. मग एका साईडला आपण इकडे बघितली होती pH लेवल आणि या साईडला काहीतरी की आपण जे क्रॉप्स होते ते काहीतरी की डिस्कस केले होते किंवा बघितले होते. ओके, त्याच्यानंतर ॲसिडिक सॉईलचं काहीतरी की बेसिकली आपण सोल्युशन किंवा ॲसिडिकची सॉईल जी आहे किंवा ॲसिडिटी जी आहे सॉईलची ती कशाप्रकारे काहीतरी की आपण कमी करू शकतो तेही आपण थोडं तिथं डिस्कस केलं होतं. या मेथडला किंवा काहीतरी की या सोल्युशनलाच काय म्हटलं जातं एमोलिरेशन. ओके, एमोलिरेशन याच्यामध्ये आपण बघितलं होतं लाईम असेल ना सोबतच काहीतरी की बेसिक स्लॅग असेल जो आयर्न आणि काहीतरी की बेसिकली अल्युमिनियम इंडस्ट्रीमध्ये यूज केला जातो ॲज अ बाय प्रोडक्ट असतो, त्याचा वापर काहीतरी की आपण इकडे करू शकतो. सोबतच इथे आपण बघितलं होतं की अमोनियम सल्फेट आणि अमोनियम काहीतरी की क्लोराईड यासारखे काहीतरी की जे केमिकल आहेत ना ते यूज केले जाऊ नये. ओके, ते यूज केले जाऊ नये ॲसिडिटी काहीतरी की कमी करण्यासाठी. सो लाईम झालं आणि बेसिक स्लॅग. पुढे आपण इकडे बघितली होती अल्कलाईन काहीतरी की सॉईल. अल्कलाईन सॉईल म्हणजे काहीतरी की जिचा pH लेवल जो आहे तो अबाव किती झाला गेलेला आहे साधारणतः 8. ओके, 8% काहीतरी की झाला गेलेला आहे pH लेवल. त्याला काय म्हणलं जातं बेसिकली अल्कलाईन किंवा काहीतरी की अल्कली सॉईल. ओके, अल्कली सॉईल. याच्यामुळे आपण इथं काहीतरी की रिझन जे होते ते डिस्कस केले होते की कशामुळे बेसिकली काहीतरी की सॉईल जी असते ती काहीतरी की तिकडं अल्कलाईन किंवा काहीतरी की अल्कली होत असते. ओके, पुढे आपण इकडे बघितलं होतं त्याचे कॅरेक्टरिस्टिक.
अल्कलाईन किंवा काहीतरी की अल्कलाईन जी सॉईल असते तिची कॅरेक्टरिस्टिक काय होते काय नाही ते थोडेसे आपण इकडे काहीतरी की डिस्कस केले होते. नंतर इथे आपण बघितलं होतं की इंजुरी टू क्रॉप्स, प्लांट्स किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू जी पिकं असतात त्यांच्यावरती काहीतरी की बेसिकली सॉईलची जर काहीतरी तिकडं अल्कलिनिटी जर इन्क्रीज झाली किंवा सॉईल जर काहीतरी त्याचं अल्कलाईन झाली तर त्याचा इफेक्ट काय होतो काय नाही ते थोडंसं आपण इथे बघितलं होतं. ओके, त्याच्यानंतर कोणत्या टाईपचे काहीतरी जे क्रॉप्स आहेत ते साधारणतः काहीतरी इकडं हे असतात बेनिफिशियल असतात किंवा काहीतरी इकडे ते ग्रो होतात कशामध्ये अल्कलाईन सॉईलमध्ये, ते आपण थोडंसं इथं डिस्कस केलं होतं. सो लार्ज अमाऊंटमध्ये किंवा काहीतरी डिफरंट असे काहीतरी जे क्रॉप्स आहेत ना ते इथं काय होऊ शकतात इन्क्रीज होऊ शकतात किंवा काहीतरी वाढतात. ओके, हे आपण थोडंसं इथं पाहिलं होतं. त्याच्यानंतर मग इथं आपण आलो होतो ते म्हणजे काहीतरी की ॲम्युलरेशनवरती. ओके, ॲम्युलोरेशनवरती म्हणजेच काय बेसिकली सॉईलची जी काहीतरी की अल्कलिनिटी जी इन्क्रीज झाली गेलेली आहे किंवा ॲज अ सॉईल काहीतरी इकडे अल्कलाईन झालेली आहे ना तिला आता काहीतरी इकडे रिड्यूस करायचं आहे. म्हणजेच काय करायचं आहे तिचा pH लेवल आहे तो काहीतरी की थोडासा कमी करायचा आहे जो जास्त प्रमाणात काहीतरी की वाढलेला आहे. साधारणतः काहीतरी इकडं 8% काहीतरी की झाला गेलेला आहे. ओके, अबाउट दॅन किंवा काहीतरी मोर दॅन 8.5% आहे त्याला रिड्यूस करायचं आहे. ओके, सो मग याची काहीतरी की प्रोसेस सो आपण इथं बघितलं होतं किंवा काहीतरी की इथून पुढे आता बघूया. द प्रोसेस ऑफ एम्युलरेशन कन्सिस्ट ऑफ 2 स्टेप. बेसिकली याच्यामध्ये 2 स्टेप आपल्याला पाहायला मिळतात. फर्स्ट वन टू कन्वर्ट एक्सचेंजेबल सोडियम इंटू वॉटर सोल्युबल फॉर्म. ओके, एक्सचेंजेबल सोडियम बेसिकली काहीतरी की सॉलिड फॉर्ममध्ये जो मातीच्या काहीतरी की वरती किंवा मातीच्या काहीतरी की वरच्या थरावरती साठलेला जो सोडियम असेल त्याला वॉटर सोल्युबल काहीतरी की सोडियममध्ये काय करायचं कन्वर्ट करायचं किंवा लीच आउट सोल्युबल सोडियम फ्रॉम द फील्ड. ओके, अँड अमेंडमेंट यूज फॉर रिक्लेमेशन ऑफ द अल्कली सॉईल. इथे जो काहीतरी की सोल्युबल सोडियम आहे त्याला तिथून काय करायचं आहे लीच आउट करायचं आहे. लीच आउटसाठी काहीतरी की अमेंडमेंट प्रोसेस असते, सॉईल अमेंडमेंट असं म्हणतात त्याला. आपण तिकडे डिस्कस पण केलं होतं इन डिटेलमध्ये की एक्झॅक्टली काय असतं किंवा काय नाही ते. ओके, सो इथं काहीतरी की आपण बघू शकतो अमेंडमेंट जी आहे ती सॉईलची काहीतरी की करायची आणि अल्कली सॉईल जी आहे ती काहीतरी थोडीशी रिड्यूस करायची. राईट, अगेन इथे इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो म्हणजे काहीतरी की कोणतं मटेरियल जे आहे ते आपण काहीतरी की यूज करू शकतो सॉईलची काहीतरी इकडं अल्कलिनिटी किंवा काहीतरी की अल्कलाईन जे काहीतरी की त्याचा नेचर आहे तो कमी करण्यासाठी. ओके, सो जिप्सम इज द गुड आन्सर फॉर द रिड्यूस अल्कलिनिटी. ओके, जिप्सम. So it is slightly soluble in water. Okay, gypsum is slightly soluble in water. So it should be applied well in advance. Okay, well in advance. For every 1 month of the exchangeable nitrogen per 1000 gram of the soil and 1.7 ton of the gypsum. Okay, 1.7 type of the gypsum acre is to be added. Okay, is to be added. साधारणतः एका एकरला काहीतरी की तिकडे 1. काहीतरी की 7 टन एवढ्या अमाऊंटमध्ये जिप्सम जो आहे त्याचा काहीतरी की वापर करावा लागतो त्या प्लांटवरती त्या काहीतरी की फील्डवरती. ठीक आहे, त्याच्यानंतर इफ द रिक्वायरमेंट ऑफ द 3 टन ओके पर एकर अप्लाय इन 1 डोज. ओके, अप्लाय इन 1 डोज. 1 काहीतरी तिकडे 7 टन तिकडे काहीतरी की जिप्सम नाही यूज करू शकलो तर 3 टाईम काहीतरी की किंवा 3 टन काहीतरी की जिप्सम जो आहे ना तो एका एकरसाठी काहीतरी की ॲज अ वन्स एकदाच काहीतरी की आपण तिकडे यूज करू शकतो. ओके, त्याची जी काहीतरी की जी अल्कलिनिटी जी आहे ती काहीतरी की रिड्यूस करण्यासाठी. ठीक आहे, त्याच्यानंतर इफ रिक्वायरमेंट ऑफ द 3 टन टू 5 टन एकर अप्लाय इन 2 स्प्लिट डोसेस. ओके, अप्लाय इन 2 स्प्लिट डोसेस. साधारणतः 3 ते काहीतरी की 5 टन प्रति एकर काहीतरी की बेसिकली जो जिप्सम आहे तो आपण काहीतरी की 2 डोसमध्ये किंवा काहीतरी की 2 टप्प्यामध्ये तिथं प्लांट्सला याला कशाला फील्डला काहीतरी की आपण देऊ शकतो. त्याच्यानंतर इफ द रिक्वायरमेंट इज 5 टन ऑर अ मोर टन. ओके, 5 ऑर अ मोर टन पर एकर अप्लाय इन 3 स्प्लिट डोसेस. ओके, अप्लाय इन 3 स्प्लिट डोसेस. अजून जर समजा काहीतरी की त्याची अल्कलिनिटी जर जास्त असेल तर आपण त्याच्याही पेक्षा साधारणतः काहीतरी की 5 टनपेक्षा पण काहीतरी की जास्त प्रति एकर काहीतरीकडे जिप्सम जो आहे ना तो ॲड करू शकतो. मात्र हा काहीतरी की 3 टप्प्यामध्ये. ओके, 3 टप्प्यामध्ये किंवा काहीतरी की 3 डोसेसमध्ये काहीतरी की आपल्याला तिथे द्यावं लागतं. ठीक आहे, आता हे झालं काहीतरी की बेसिकली जिप्समच्या संदर्भात. आता जिप्समसोबतच काहीतरी की आपल्याला इथं पायराईट. ओके, पायराईट
FeSe ओके FeSe जो आहे तो पण काहीतरी आपण इकडे यूज करू शकतो त्याची अल्कलिनिटी कमी करण्यासाठी. जिप्सम सोबतच सेकंड काय आहे तर तो म्हणजे पायराईट. ओके यूज ऑफ पायराईट्स याच्या देखील वापराने काय करू शकतो आपण अल्कलिनिटी जी आहे ती काहीतरी कमी करता येते. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे कॅल्शियम अमोनियम नायट्रेट. ओके कॅल्शियम अमोनियम नायट्रेट इज सुटेबल फॉर द ॲसिडिक सॉइल. ओके सुटेबल फॉर द ॲसिडिक सॉइल. ज्या ठिकाणी काहीतरी की अगेन एकाच ठिकाणी आपल्याला अल्कलाईनने काहीतरी की ॲसिडिक सॉइल जर पाहायला मिळते तर त्या ठिकाणी ॲसिडिक सॉइल जिथं असेल त्या ठिकाणी काहीतरी की कॅल्शियम अमोनियम नायट्रेट जो असतो तो काहीतरी की आपण यूज करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर एनी सिट्रेट सोल्युबल फॉस्फेट फर्टिलायझर. ओके सिट्रेट सोल्युबल फॉस्फेट फर्टिलायझर इज गुड सोर्स फॉर द or good source of the phosphorus for acidic soil. Okay phosphorus for acidic soil. Example dicalcium phosphate, tricalcium phosphate, potassium sulfate is a soluble source of the K potassium for acidic soils. But MOP is better than the KSO become the calcium of the MOP replace. ठीक है. ही स्लाइड थोडीशी परत पुन्हा झालेली आहे. राईट इथंपर्यंत काहीतरी आपण डिस्कस केलेलं आहे. सो यूज ऑफ पायराईटपर्यंत काहीतरी आलो आपण इथं. ओके यूज ऑफ पायराईटपर्यंत. सेकंड हा काहीतरी की बेसिकली तिकडं अल्कलाईन काहीतरी की सॉईलचं सोल्युशन असतो. यूज ऑफ काहीतरी तिकडं पायराईट्स. ओके पायराईट्स. त्याच्यानंतर आहे इकडं सल्फर. ओके सल्फर प्रेझेंट इन अ पायराईट्स. ओके पायराईट्स cause decrease pH level or pH of the soil due to the formation of H2SO4. ओके H2SO4. पायराईट जो असतो त्याच्या काहीतरी की बेसिकली वापरणे काय केलं आता तिथे पायराईट्समध्ये काय असतो बेसिकली सल्फर असतो आणि सल्फर ज्या वेळेला काहीतरी तिकडं हायड्रोजनच्या काहीतरी तिकडं कॉन्टॅक्टमध्ये येतो त्यावेळेला सल्फरपासून आणि काहीतरी तिकडं हायड्रोजनपासून तिकडं H2SO4 म्हणजेच काहीतरी की बेसिकली हायड्रोजन काहीतरी तिकडं सल्फाईड H2SO4 जो असतो तो काहीतरी की फॉर्म होतो आणि याच्यामुळे हायड्रोजन काहीतरी की तिकडं आयन जे असतात ओके H आयन किंवा H प्लस असं त्याला काहीतरी की म्हटलं जातं त्यांचे जे काहीतरी की नंबर असतात ना ते तिकडे काय होतात इन्क्रीज होतात. ओके हायड्रोजन आयन. सो ॲप्लिकेशन ऑफ सल्फर इज ऑल्सो गुड फॉर द increase हायड्रोजन आयन इन टू द अल्कलाईन सॉईल. ओके सॉरी डिक्रीज. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन ऑफ मोलासेस इज ऑल्सो यूज. ओके इट कॅन ऑल्सो यूज मोलासेस. आता हे मोलासेस काय असतं मे बी तुम्ही काहीतरी याच्या संदर्भात कधीतरी ऐकलं पण असेल. ज्यावेळेला काहीतरी की शुगर केन जे असतात ऊस असतात ऊसाचा काहीतरी की जो चोथा राहिलेला असतो याच्यापासून बेसिकली काहीतरी की घट्ट अशा काहीतरी की स्वरूपाचं एक द्रव असतो तो काहीतरी कडून निघत असतो. हे कधी होतं बेसिकली फर्मेंटेशन काहीतरी की प्रक्रियेने. ओके फर्मेंटेशन प्रक्रियेने काय होत असतं बेसिकली त्या चोथ्यापासून काहीतरी किंवा त्या चोथ्याचं फर्मेंटेशन केलं जातं आणि त्याच्यातून काहीतरी घट्ट स्वरूपाचा काहीतरी की बेसिकली द्रव जो असतो ना तो मिळवला जातो त्यालाच बेसिकली काय म्हटलं जातं मोलासेस. आणि हा जो मोलासेस असतो याच्यापासून अगेन आपण बेसिकली काहीतरी की तिकडे हे काय म्हणतो आपण त्याला ड्रिंक्समध्ये काहीतरी की बेसिकली तिथे हे असेल वाईन असेल किंवा काहीतरी की मग तिकडे अल्कोहोल असेल याचं देखील काहीतरी की प्रोडक्शन जास्त ते केलं जातं. सो शुगर केन काहीतरी की शुगरची काहीतरी की जी बेसिकली फॅक्टरी असते तिथे काहीतरी की सेपरेट प्लांट असतो तो कधी ना कधीतरी तुम्ही काहीतरी की बघितलं असेल किंवा त्याच्या संदर्भात काहीतरी की ऐकलं देखील असेल. ओके सो बेसिकली काय असतं तिकडे मोलासेसवरती काहीतरी की प्रक्रिया करून तिथून बेसिकली काहीतरी की काहीतरी की इतर जे प्रोडक्ट असतात त्याच्यामध्ये इथेनॉल. ओके इथेनॉल मिळवला जातो किंवा वाईन असेल किंवा काहीतरी की अल्कोहोल असेल किंवा नाफ्ता. ओके नाफ्ता जो असतो तो देखील काहीतरी की मिळवला जातो. ठीक आहे. सो मोलासेसचं काहीतरी की बेसिकली अगेन ॲप्लिकेशन आपण काय करू शकतो तिकडं अल्कलाईन काहीतरी की सॉईलचं ॲज अ सोल्युशन म्हणून करू शकतो किंवा ती अल्कलाईन जी सॉईल असते त्याचा काहीतरी की जो pH लेवल आहे तो डिक्रीज करण्यासाठी मोलासेस आपण तिकडे यूज करू शकतो. राईट. त्याच्यानंतर ड्रेनेज चॅनल. ओके ड्रेनेज चॅनल मस्ट अरेंज अराउंड द फील्ड. ओके ड्रेनेज चॅनल मस्ट अरेंज अराउंड द फील्ड. वॉटर जे आहे एक्सेसिव्ह अमाऊंटमध्ये काहीतरी की वॉटर तिथे काहीतरी की ज्या ठिकाणी लॉग होते किंवा काहीतरी की साठते
त्या ठिकाणी काहीतरी की बेसिकली ड्रेनेज चॅनल जे असतील ना ते काहीतरी की परफेक्टली किंवा काहीतरी की प्रॉपर असे काहीतरीकडे बनवणं आवश्यक असतं, ज्याच्यामुळे काय होईल पाणी जे आहे ते काहीतरी की तिथून ड्रेन आउट होऊन जाईल आणि कुठल्याही स्वरूपाचं काहीतरी की तिकडे वॉटर लॉगिंग जे आहे ना ते होणार नाही. ओके. त्याच्यानंतर ग्रोईंग द ग्रीन मॅन्युअर क्रॉप्स अँड इनकॉर्पोरेट इन द फील्ड. ओके. ग्रोईंग ग्रीन मॅन्युअर क्रॉप्स अँड इनकॉर्पोरेट इन द फील्ड. ग्रीन मॅन्युअर काहीतरी की जे क्रॉप्स असतात त्याच्या संदर्भात आपण डिस्कस केलेलं आहे. त्या टाईपचे काहीतरी की बेसिकली जे क्रॉप्स असतात ते देखील काहीतरी इकडं फील्डमध्ये किंवा काहीतरी की त्या जमिनीच्या तुकड्यामध्ये उगवणं कुठेतरी फायद्याचं काहीतरी की होऊ शकतं, अल्कलिनिटी काहीतरी की त्याची जी आहे ती तिथे कमी करण्यासाठी. ठीक आहे. सो हे झालं बेसिकली काहीतरी की ॲमोलरेशन किंवा काहीतरी की हे मेजर्स ऑफ द रिड्यूस अल्कलिनिटी ऑफ द सॉईल किंवा काहीतरी की अल्कलाइन जी सॉईल असते तिला सुधारण्यासाठी ह्या ज्या मेथड असतात ते काहीतरी की यूज केल्या जातात. त्याच्यानंतर थर्ड प्रॉब्लेमॅटिक सॉईल आहे तिला म्हटलं जातं ॲज अ सॅलिन. ओके. सॅलिन सॉईल. ओके. सो दिस इज द थर्ड वन इम्पॉर्टंट काहीतरी इकडं प्रॉब्लेमॅटिक सॉईल. सो सॅलिन सॉईल or the saline soil contain toxic concentration of the soluble salt. Okay, soluble salt in the root zone. Okay, in the root zone. सॅलिन सॉईलमध्ये काय झालं गेलेलं असतं, आता आपण काहीतरी की अल्कलाइन सॉईलमध्ये बघितलं तिथे पण काहीतरी की सोल्युबल काहीतरी की सोडियम असतो, मात्र तो कसा असतो ॲज अ टॉक्सिक नसतो. इथे मात्र सॅलिन सॉईलमध्ये काहीतरी जो हे असतो सॉल्ट तो कसा असतो ॲज अ काहीतरी टॉक्सिक असतो. राईट. टॉक्सिक असतो आणि काहीतरी की तो सोल्युबल असतो आणि मेनली काहीतरी त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन असतं ना ते कुठं होतं रूट झोनवरती. म्हणजेच प्लांट्स किंवा काहीतरी की जे क्रॉपचे जे मुळं असतात ना त्या ठिकाणी काहीतरी की बेसिकली याचं जे काहीतरी की कॉन्सन्ट्रेशन असतं ते झालेलं असतं. मग याच्यामुळे काय होतं बेसिकली अगेन तेच इश्यू असणार आहेत. प्लांटची काहीतरी की ग्रोथ असते ना ते कुठेतरी तिकडं हे केले जाते, रिस्ट्रेन केले जाते किंवा काही अडथळे जे असतात का नाही ते तिथं निर्माण होत असतात. ओके. सोल्युबल सॉल्ट consist chloride. Okay. Soluble salt consists chloride and sulfate of the sodium, then calcium and magnesium. Okay. इथे सोल्युबल काहीतरी की बेसिकली सॉल्ट असतं ना त्याच्यामध्ये आपल्याला क्लोराईड असेल, सल्फेट ऑफ काहीतरी की सोडियम असेल, कॅल्शियम असेल आणि काहीतरी की मॅग्नेशियम असेल. हे इम्पॉर्टंट काहीतरी की एलिमेंट जे असतात ते आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. अँड बिकॉज ऑफ द व्हाईट incrustation formed due to the salt. Okay, due to the salt the saline soil are become called as the alkali soil. Okay, white alkali soil. पुढे सॉलिन सॉईल म्हणजे काहीतरी की ज्यावेळेला तिकडं काय म्हणू आपण त्याला व्हाईट काहीतरी तिकडं इनक्रस्टेशन काहीतरी की ज्यावेळेला त्याचं फॉर्म होतं. ओके. त्यावेळेला काहीतरी तिकडं सॅलिन सॉईल जे असतं तेच काहीतरी की बेसिकली त्याला काय म्हणलं त्याचं व्हाईट अल्कलाइन काहीतरी की सॉईल. म्हणजे बेसिकली काय होत असतं ह्याच्यामध्ये वॉटर लॉगिंग किंवा काहीतरी आपण त्याला म्हणून साठलेलं जे पाणी आहे ना त्याचं ज्यावेळेला इव्हॉपरेशन होऊन जातं. आता हे इव्हॉपरेशन झाल्यामुळे काय होतं जे सॉफ्ट मटेरियल आहेत. ओके. सॉफ्ट किंवा काहीतरी की जे हलके मटेरियल आहेत ना ते इव्हॉपरेशनमधून काहीतरी की निघून जातात. ओके. ते इव्हॉपरेशनमधून निघून जातात. मात्र हार्ड जे काहीतरी की सबस्टन्सेस असतात किंवा काहीतरी की हार्ड जे मिनरल्स असतात किंवा मटेरियल्स असतात ना ते त्या ठिकाणी काहीतरी की त्याच्याच तिकडं सॅच्युरेटेड होतात किंवा कॉन्सन्ट्रेटेड होतात आणि त्याच्यामुळेच काहीतरी की फील्ड किंवा काहीतरी की जी माती असते ना ती बेसिकली आपल्याला कशा टाईपची दिसायला लागते तर व्हाईट. ओके. व्हाईट टाईपची काहीतरी की ती माती आपल्याला दिसायला लागते. मे बी कधी ना कधी तरी तुम्ही काहीतरी की त्याचं ऑब्झर्वेशन केलंच असेल. अशा टाईपची काहीतरी की समजा काळी माती जी असते ना त्याच्या काहीतरी की साईडला ओके त्याच्या साईडला किंवा काहीतरी की मधल्या पार्टमध्ये आपल्याला व्हाईट पॅचेस असतात ना ते काहीतरी की बनलेले असतात. आता हे व्हाईट पॅचेस काहीतरी की नथिंग बट काय असतं बेसिकली ते कॉन्सन्ट्रेटेड काहीतरी की ॲज अ सॉल्टच असतं. ओके. एक प्रकारचे काहीतरी की क्षार किंवा काहीतरी की ते मीठच असतं. ओके. ज्यावेळेला काहीतरीकडे इव्हॉपरेशन किंवा काहीतरी की पाणी असेल ते लीच आउट झालेलं असतं त्याच्यानंतर काहीतरी की याचं हार्ड सबस्टेन्सेस म्हणून ते तिथे राहिलेले असतात. ओके. सो हे झालं सॅलिन सॉईलच्या संदर्भात. रिझन कोणते आहेत आता सॅलिन सॉईल काहीतरीकडं बनण्यापाठीमागं किंवा सॉईलची काहीतरी की तिकडं जी सॅलिनिटी असते ती काहीतरी तिकडं इन्क्रीज होण्यापाठीमागं. ओके. सो एक करून थोडंसं काहीतरी की बघूया आपण ते डिस्कस करूया. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल काहीतरी इकडं आपण म्हणू शकतो इन ॲरिड अँड सेमी ॲरिड एरियाज सॉल्ट फॉर्म ड्युरिंग द वेदरिंग. ओके. ड्युरिंग द वेदरिंग आर नॉट फुल्ली लीच्ड. ओके. आर नॉट फुल्ली लीच्ड अँड ड्युरिंग द पिरियड ऑफ higher rainfall the soluble salt. Okay. Soluble salt are leached
form from the more permeable high lying area to low lying area, and where the ever the drainage is restricted, the salt accumulated on the salt surface as water evaporate. ओके, ॲज वॉटर एव्हॅपरेट. ठीक आहे. ज्या ठिकाणी काहीतरी की बेसिकली ॲरिड आणि काहीतरी की सेमी ॲरिड असा काहीतरी की बेसिकली एरिया असतो ना, त्या ठिकाणी काहीतरी की बेसिकली सॉल्ट जे असतं ते मोठ्या प्रमाणात काहीतरी बनत असतं. कशामुळे? तर काहीतरी की वेदरिंगमुळे. वेदरिंग काय असते काय नाही ते आपण काहीतरी की सॉईलच्या इरोजनमध्ये काहीतरी की इन डिटेलमध्ये बघितलेलं होतं. ओके, थोडक्यात काय असतं तर काहीतरी तिकडे जमिनीची झालेली झीज किंवा जे दगड असतात त्यांची काहीतरी की झाली गेलेली झीज, आणि हे झीज कोण घडवून आणतं तर तिथं काहीतरी की इरोजन काहीतरी की एजंट असतात. तर त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं विंड. ओके, विंड आणि काहीतरी की तिकडे बेसिकली वॉटर, हे दोन काहीतरी की मेन एजंट असतात, हवा आणि काहीतरी की वारा. ज्या ठिकाणी ॲरिड आणि काहीतरी की सेमी ॲरिड काय म्हणू आपण त्याला एरिया जो असतो त्या ठिकाणी काहीतरी की सॉल्ट जो असतो तो काहीतरी की जास्त प्रमाणात बनत असतो. कशामुळे? तर काहीतरी की वेदरिंगमुळे. सोबतच ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात काहीतरी की पाऊस पडतो, ओके, खूप मोठ्या प्रमाणात काहीतरी की पाऊस पडतो, त्याही ठिकाणी काहीतरी की सेम अगेन हीच कंडिशन काहीतरी की होत असते. म्हणजे सेमी आणि काहीतरी की सेमी ॲरिड एरियामध्ये ज्यावेळेला सडनली काहीतरी की खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो त्यावेळेला काय होतं, वेदरिंग काहीतरी तिकडे प्रक्रियेमुळे किंवा वेदरिंग काहीतरी की प्रोसेसमुळे सॉल्ट जो असतो तो काहीतरी की लीच आउट झालेला असतो, सॉरी वेदरिंग झालेला असतो. म्हणजे त्याचं काय झालं गेलं असं झीज झालेली असते, नंतर तो काहीतरी की लीच आउट होतो, म्हणजे तिथून वाहून जातो. आणि ज्या ठिकाणी पाणी साठतं त्या ठिकाणी काहीतरी की अगेन हे जे क्षार असतात किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू हे सॅलिन काहीतरी की पार्टिकल जे असतात ना ते एकत्रित येतात. आता ड्यू टू द देअर हाय डेन्सिटी किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू त्यांची जास्त घनता असल्यामुळे काय होतं तिथे त्याच ठिकाणी काहीतरी की अकोमलेट होतात. इव्हॅपोरेशन झाल्यानंतर पाणी जास्त ते निघून जातं. मात्र यांची डेन्सिटी किंवा काहीतरी की घनता जास्त असल्यामुळे हे सॉल्ट जे असतात ते काहीतरी की तिथेच अकोमलेट होतात किंवा तिथेच राहतात. आणि मग त्याच्यातूनच काय होत असते बेसिकली सॅलिन काहीतरी की सॉईल किंवा काहीतरी की आपण सॉल्टची काहीतरी की सॅलिनिटी जी असते ती इन्क्रीज होते. ओके, त्याच्यानंतर सेकंड नंबरचं काहीतरी की रिझन आहे ते म्हणजे द एक्झेसिव्ह इरिगेशन ऑफ अपलँड containing the salts. Okay, containing the salts result in the accumulation of salt in the valley. Okay, in the valley. आता समजा ज्या ठिकाणी काहीतरी की आपण म्हणू थोड्याशा हायर एलिव्हेशनवरती, ओके, या ठिकाणी काहीतरी की शेती केली जाते. इथं आता काहीतरी की समजा त्याला पाणी पुरवठा केला जात आहे कशाद्वारे? इरिगेशन काहीतरी की सिस्टमद्वारे. आता इथं ऑब्विसली असतं ज्यावेळेला जास्त अमाऊंटमध्ये काहीतरी इकडे पाणी दिलं जातं जमिनीला किंवा खूप काहीतरी तिकडे जास्त प्रमाणात पाणी दिलं जातं त्यावेळेला काय होत असतं, पाण्यामध्ये काहीतरी की अतिप्रमाणात असणारे जे क्षार असतात ना ते काय होतं तिकडं वाहून येतात. ओके, वाहून येतात आणि या ठिकाणी म्हणजेच काहीतरी की व्हॅली किंवा काहीतरी की उताराच्या पायथ्याची ज्या ठिकाणी काहीतरी की जमीन सपाट असते ना त्या ठिकाणी काहीतरी की वाहून आलेले सगळे क्षार असतात ते काय होतात, जमा होतात. ओके, वाहून आलेले क्षार असतात ना ते त्या ठिकाणी काय होतात, जमा होतात आणि तिथली जी जमीन असते ती काय होऊन जाते तिकडे ॲज अ सॅलिन. ओके, तिथली जी जमीन असते ना ती काय होऊन जाते तिथे सॅलिन किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणून क्षारयुक्त काहीतरी कशी होऊन जाते. सो हे झालं काहीतरी की दुसरं रिझन. त्याच्यानंतर थर्ड वन इज द increase having in areas having salt layer at lower depth. Okay, at lower depth in the profile and seasonal irrigation may favor of upward movement of the salt. Okay, in a favor of the upward movement of the salt. ज्या ठिकाणी काहीतरी की बेसिकली काय म्हणू आपण त्याला सॅलिन्स काहीतरी तिकडं किंवा काहीतरी की मिठाची जी लेअर आहे ना ती साधारणतः काहीतरी की लोअर डेप्थवरती म्हणजे जमिनीच्या काही काहीतरी की खोलीवरतीच काहीतरी की बेसिकली एक सॉल्ट किंवा काहीतरी की मिठाची लेअर जमिनीमध्ये प्रेझेंट आहे. आता ह्या ठिकाणी काहीतरी की ज्यावेळेला इरिगेशन काहीतरी की फॅसिलिटीद्वारे किंवा काहीतरी सिजनल इरिगेशन काहीतरी की ज्या ठिकाणी काहीतरी की प्रोव्हाइड केलं जातं अपवर्ड काहीतरी की एरियामध्ये त्यावेळेला काय होत असतं बेसिकली हळूहळू काहीतरी की जमिनीची धूप होऊन, ओके, हळूहळू जमिनीची धूप होऊन किंवा हळूहळू काहीतरी की जमिनीची झीज होऊन ती मिठाची जी लेअर असते किंवा काहीतरी जी सॉल्टची जी लेअर असते ना ती वॉटरच्या काहीतरीकडे कॉन्टॅक्टमध्ये येते आणि अगेन फर्दर ते जे काहीतरी की त्या मिठाच्या लेअरची झीज होऊन लार्ज अमाऊंटमध्ये किंवा काहीतरी कन्सिडरेबल अमाऊंटमध्ये काय होतं असतात सॉल्ट जे असतात ते तिकडं इरिगेशन वॉटरमध्ये काय होतात ॲड होतात आणि फर्दर ज्या ठिकाणी काहीतरी की ते इरिगेशनचं पाणी सप्लाय केलं जाते त्या ठिकाणी सॉल्ट जे असतात ते काहीतरी इकडं
हाय अमाऊंटमध्ये काय होतात, कॉन्सन्ट्रेटेड होतात. ओके, सॉल्ट जे असतात त्या फील्डमध्ये किंवा काहीतरी त्या एरियामध्ये लार्ज अमाऊंटमध्ये काय होतात, तिथं कॉन्सन्ट्रेटेड काहीतरी होऊन जातं आणि फर्दर काहीतरी सॅलिनिटी जी असते तिकडं सॉइलची ती इन्क्रीज होते. ठीक आहे. त्याच्यानंतर फोर्थ वन, सॅलिनिटी इज ऑल्सो कॉज्ड इन द सॉइल आर इरिगेटेड विथ द सॅलिन वॉटर. ओके, इफ द सॉइल आर इरिगेटेड विथ द सॅलिन वॉटर. आता इरिगेशनद्वारे काहीतरी की बेसिकली तिकडं झीज होत असते मातीची आणि त्या मातीमध्ये काहीतरी की क्षार असतात ते काहीतरी जास्त प्रमाणात तिकडे ॲड होतात. ओके, आता हे ॲड होण्यापाठीमागं रिझन काय असतं, एकतर काहीतरी की समजा जसं आपण इथं बघितलं की ज्या ठिकाणी काहीतरी की इरिगेशन प्रोव्हाइड केलं जाते त्याच ठिकाणी काय आहे, शॅलो डेप्थवरती किंवा काहीतरी की कमी खोलीवरती काय आहे तिकडं सॅलिन किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणून सॉल्ट लेअर आहे. आता ही जी सॉल्ट लेअर ज्यावेळेला काहीतरी की एक्सपोज होईल इरिगेशन काहीतरी की वॉटरमुळे, त्यावेळेला त्याची झीज होणार आणि त्या पाण्यामध्ये काय होणार तिकडं सॉल्टचं काहीतरी की जे नंबर असतील ते काय होतील, इन्क्रीज होतील. आता त्याच्याही सोबत अगेन काय असतं की समजा जे इरिगेशनचं काहीतरी की पाणी जे आहे ना ते काहीतरी की सप्लाय केलं जाते कशाला, ॲग्रिकल्चरला. त्या इरिगेशनच्या काहीतरी की पाण्यामध्येच काहीतरी की सॉल्टचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे किंवा मिठाचं काहीतरी की जे प्रमाण आहे ना ते जर समजा तिथे जास्त असेल तर मग काय होणार आहे, ऑब्वियसली आहे अशा स्वरूपाचं पाणी तिकडे काहीतरी की फील्डला दिलं जाते, त्या पाण्यामध्येच काहीतरी मिठाचं किंवा काहीतरी सॉल्टचं काहीतरी जे कॉन्सन्ट्रेशन आहे ना ते जास्त आहे. सो ह्याच्यामुळे काय होणार आहे, लार्ज अमाऊंटमध्ये काहीतरी की तसलं जर पाणी तिथं फील्डला दिलं तर अल्टिमेटली फील्डची जी सॅलिनिटी आहे ती काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. मग ज्या ठिकाणी काहीतरी समजा हे करा, अज्यूम करा ज्या ठिकाणी काहीतरी की इकडे बोरवेल असतात बघा आणि बोरवेलमध्ये काहीतरी की पाणी जास्त ते जमिनीतून उपसलं जातं. मात्र आता इश्यू काय झाला गेलेला असतो, ज्या पाण्याचा उपसा केला जातो ना त्या पाण्यामध्येच, ओके, ज्या पाण्याचा उपसा केला जातो त्या पाण्यामध्येच काय असतं बेसिकली अशा टाईपचे काहीतरी की जे टॉक्सिक मटेरियल असतात, फ्लोरान्स म्हणतो आपण त्याला, आणि सोबतच काहीतरी की सॉल्ट्स, यांचे नंबर जे असतात थोडेसे जास्त असतात. फर्दर तेच पाण्यासाठी काहीतरी फील्डला दिलं जातं. ओके, त्याच्यानंतर आहे फिफ्थ नंबरचं, इन कोस्टल एरिया. ओके, इन कोस्टल एरिया इनग्रेसेस ऑफ सी वॉटर इंड्यूस सॉलिनिटी इन द सॉइल. ओके, इंड्यूस सॉलिनिटी इन द सॉइल. ज्या ठिकाणी काहीतरी की समुद्राचं पाणी जे असतं ते काहीतरी की बऱ्याच प्रमाणात काहीतरी असतं आतमध्ये समुद्र किनाऱ्याच्या पासून काहीतरी की आतमध्ये येत असतं. ओके, या ठिकाणी देखील काहीतरी की सॅलिनिटी जी असते किंवा थोडक्यात जर आपण बघितलं समुद्राच्या काहीतरी की आजूबाजूचा प्रदेश असतो किनाऱ्यालगतचा, तिथं काहीतरी की थोडासा सॉल्टचं काहीतरी जे नंबर असतात ना किंवा कॉन्सन्ट्रेटेड काहीतरी की सॉल्ट असतो तो थोडासा जास्त अमाऊंटमध्ये काहीतरी आपल्याला तिथं पाहायला मिळतो. ओके, सो हे झालं काहीतरी की रिझन. देन द कॅरेक्टरिस्टिक. ओके, द कॅरेक्टरिस्टिक ऑफ द सॅलिन सॉइल. सो याच्या संदर्भात जर आपण इकडे बघितलं, सो फर्स्ट ऑफ ऑल इथं आपल्याला पाहायला मिळतो सॅलिन सॉइल. सॉइल pH is less than 8.4%. Okay, saline soil has pH level less than काहीतरीकडे 8.5%. सॅलिन सॉइलचा काहीतरी की बेसिकली जो हे असतो pH लेवल जो असतो तो साधारणतः काहीतरी की 8.5च्या कमी असतो. ओके,
पहिला इथं कॅरेक्टरिस्टिक आपण बघितला की बेसिकली काहीतरी की जी pH लेवल जे असते सॅलिन सॉईल ते साधारणतः कसे असते लेस दॅन 8 पॉईंट काहीतरी की 5 असते. त्याच्यानंतर EC इज मोर दॅन द 4.0 मीटर और द सेंटीमीटर. ओके. त्याच्यानंतर ESP एक्सचेंजेबल सोडियम काहीतरी तिकडे पर्सेंटेज इज लेस दॅन द 15%. Okay, this is the again very important characteristic of the saline soil. Then it is dominated by the sulfate and the chloride ions. Okay, इथेच अगेन saline soil मध्ये काहीतरी की बेसिकली सल्फेट आणि काहीतरी की क्लोराईडचे जे आयन असतात ना ते कसे असतात त्याचे डॉमिनेटेड किंवा काहीतरी की जास्त असतात अँड लो एक्सचेंजेबल काहीतरी की सोडियम हा थोडासा काहीतरी की पॉईंट जो असतो तो काहीतरी की कमी असतो. इथंच काहीतरी आपण बघितलेलं आहे. ओके. ESP इज लेस दॅन द 15%. म्हणजेच सोडियम एक्सचेंजेबल काहीतरी की सोडियमचा नंबर जो असतो तो सॅलिन सॉईलमध्ये कसा असतो कमी असतो, लो असतो एकदम. म्हणजे 15%पेक्षा कसा असतो कमी असतो. आणि त्याच वेळेला काहीतरी की सल्फेट आणि क्लोराईडचे जे आयन असतात ते कसे असतात जास्त असतात किंवा काहीतरी की डॉमिनेटेड असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर फ्लॉकिएशन ड्यू टू एक्सेस सोल्युबल सॉल्ट. ओके. ड्यू टू सोल्युबल काहीतरी तिकडं सॉल्ट. देन हाय ऑस्मॅटिक प्रेशर ऑफ द सॉइल सोल्युशन. ओके. हाय ऑस्मॅटिक काहीतरी की प्रेशर ऑफ द सॉइल सोल्युशन याच्या संदर्भात काहीतरी की जो पॉईंट होता तो आपण तिथे डिस्कस केलेला होता. राईट. हाय ऑस्मॅटिक काहीतरी की सोल्युशन. देन प्रेझेन्स ऑफ अ व्हाईट क्रस्ट मगाशीच काहीतरी आपण बघितलेलं होतं. अँड इट हॅज अ व्हाईट कलर. ओके. व्हाईट कलर. दॅट्स वाय इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द व्हाईट अल्केली. ओके. दॅट्स वाय इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द व्हाईट अल्केली. व्हाईट अल्केली सॉईल म्हणून देखील काहीतरी की त्याला तिथं ओळखलं जातं. ओके. त्याच्यानंतर इथे सॅलिन सॉईलमध्ये बेसिकली काहीतरी की पिकांना काहीतरी की नुकसान किंवा इंजुरी इथं होत असते का आणि होते तर काहीतरी की तिकडे कशा काहीतरी की प्रकारची होत असते. ओके. इंजुरी टू क्रॉप. सो इथं आपण काहीतरी की बघू शकतो ड्यू टू द हाय ऑस्मॅटिक प्रेशर. ओके. ड्यू टू द हाय ऑस्मॅटिक प्रेशर डिक्रीज द वॉटर अवेलेबिलिटी टू प्लांट्स. ओके. टू प्लांट्स. हेन्स रिट्रेडेशन ऑफ द ग्रोथ रेट. ओके. हेन्स रिट्रेडेशन ऑफ द ग्रोथ रेट. इथे हाय ऑस्मॅटिक प्रेशरमुळे काहीतरी की काय बेसिकली होत असतं डिक्रीज वॉटर अवेलेबिलिटी टू द प्लांट्स. पाण्यानं काहीतरी की प्लांट्सला किंवा काहीतरी तिकडं क्रॉप्सला जी अवेलेबल असणारी काहीतरी की वॉटर अवेलेबिलिटी जी असते ती काय होते तिकडं कमी होऊन जाते. कशामुळे हाय ऑस्मॅटिक काहीतरी की प्रेशरमुळे. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे फर्दर काय होते वॉटरचं काहीतरी कॉन्सन्ट्रेशन किंवा वॉटरचं काहीतरी की जे अमाऊंट असेल ती कमी झाल्यामुळे प्लांटचे किंवा काहीतरी की क्रॉपची तिकडं काहीतरी की जी ग्रोथ असते किंवा डेव्हलपमेंट असते ते तिकडं फर्दर काहीतरी कुठेतरी अडवली जाते किंवा काहीतरी की त्याच्यामध्ये अडथळा काहीतरी निर्माण होत असतो. ठीक आहे. पुढे ॲज अ रिझल्ट ऑफ रिट्रेटेड ग्रोथ रेट leaves and the stem of affected plants are stunted. Okay, are stunted. पुढे फर्दर काय होतं बेसिकली इथे रिट्रेटेड ग्रोथ काहीतरी तिकडे कमी झाल्यामुळे पाण्याचं काहीतरी की प्लांटचं काहीतरी की तिकडे जी पानं असतात आणि काहीतरी की तिकडे खोड असतो याची काहीतरी की जी वाढ असते ती काहीतरीकडं कुठेतरी खुंटली जाते, स्टंट होते. ओके. खुंटली जाते. राईट. सो हे काय असतात बेसिकली काहीतरीकडे इम्पॅक्ट आपल्याला किंवा काहीतरी की प्लांट्सला इंजुरी पाहायला मिळते सॅलिन काहीतरी की सॉईलमुळे. हावेवर वी कॅन कल्टिवेट नंबर ऑफ द क्रॉप्स विच आर सुटेबल इन अ सॅलिन सॉईल. ओके. बरेचसेच काहीतरी की बेसिकली जे क्रॉप्स आहेत ना ते आपण काहीतरीकडे सॅलिन सॉईलमध्ये घेऊ शकतो किंवा काहीतरी की त्यांचं जे कल्टिवेशन आहे ना ते करू शकतो. सो या संदर्भात जर बघितलं तर नंबर ऑफ काहीतरी की क्रॉप्स आपल्याला इथे पाहायला मिळतात.
Okay, so these are the barley, sugar beet, cotton, sugar cane, मस्टर्ड असेल, राईस, मेज, रेड ग्राम असेल, ग्रीन ग्राम असेल आणि सो ऑन. बरेचसेच काहीतरी की पिकं जे आहेत ना ते आपल्याला पाहायला मिळतात. बनाना, स्पॅनिश, कोकोनट, ग्रेप, डेट प्लम असेल आणि काहीतरी की पोमोग्रेनेट असेल. ओके, बरेचसेच काहीतरी की बेसिकली काय म्हणू आपण त्याला कॅश क्रॉप्स असतात, व्हेजिटेबल क्रॉप्स असतात, ऑइल सीड्स असतात, ते काहीतरी आपण इकडे घेऊ शकतो सॅलिन काहीतरी की सॉईलमध्ये. त्याच्यानंतर इथं पॉईंट येतो तो म्हणजे काहीतरी की एम्युलरेशन. इथे सॅलिनिटी जी असते सॉईलची ती आपण इकडे काहीतरी की कशा प्रकारे कमी करू शकतो. ओके, सॉईलची जी काहीतरी की इन्क्रीज झालेली सॅलिनिटी असेल ती कशा प्रकारे आपण इकडे कमी करू शकतो. तर त्याचे थोडेसे काहीतरी की आपल्याला इकडे मेजर्स पाहायला मिळतात किंवा उपाययोजना आपल्याला इथं पाहायला मिळतात. सो फर्स्ट ऑफ ऑल इथं आपण बघू शकतो द सॉल्ट्स आर टू बी लिस्ट बिलो root zone. Okay, least below the root zone and not allowed to come up. Okay, not allowed to come up. However, this practice is somewhat difficult in deep and the fine texture soil containing more salt in the lower layer, and under these conditions a provision of some kind of the subsurface drain become the important. Okay, subsurface drain become the इम्पॉर्टंट. आता या ठिकाणी काहीतरी की काय केलं जातं किंवा काहीतरी की अशा टाईपच्या काहीतरी तिकडं उपाययोजनेमध्ये काय केलं जातं की कॉन्सन्ट्रेटेड काहीतरी की जे सॉईल आहे त्याला जमिनीमध्येच काहीतरी की जास्त आतल्या प्रमाणात किंवा काहीतरी की जास्त काहीतरी की आतमध्ये तिकडं ठेवण्याचा किंवा काहीतरी तिकडं ढकलण्याचा काहीतरी की प्रयत्न केला जातो. ओके, मात्र याच्यामध्ये काय होत असतं, लार्ज अमाऊंटमध्ये काहीतरी की जी जमीन असते किंवा काहीतरी की एरियाज असतो ना तो खराब होण्याचे काहीतरी की चान्सेस असतात. आणि अगेन थोडीशी काहीतरी इकडं खर्चाऊ आणि सोबतच काहीतरी की वेळ खवाशी असणारी काहीतरी की प्रक्रिया आहे. ओके, सेकंड the required area. Okay, the required area is to be made into smaller plots and each plots should be bounded. Okay, should be bounded to hold irrigation water. Okay, should be bounded to hold irrigation काहीतरी की तिकडे वॉटर. छोटे छोटे काहीतरी की प्लॉट्स बनवले जातात आणि त्या प्लॉट्समध्ये इरिगेशनचं वॉटर जे असेल ते काय केलं जातं, लार्ज अमाऊंटमध्ये काय केलं जातं, कॉन्सन्ट्रेटेड केलं जातं. आता याच्यामुळे काय होतं, आजूबाजूचा असणारं काहीतरी की जो सॉल्टी हे असेल कंपोनंट्स असतील ते काय होतात बेसिकली एका ठिकाणी काहीतरी की येतात आणि त्या ठिकाणी काय होतात ते कॉन्सन्ट्रेटेड होतात आणि हळूहळू त्यांचं काहीतरी की डीप पेनिट्रेशन असेल सबसॉईलच्या पण काहीतरी की खाली तिकडे काहीतरी काही ते होऊन जातं. म्हणजेच काय म्हणून आपण त्याला काहीतरी कडून लीच आउट करायचं. ओके, separate irrigation and drainage channel are to be provided for each plots. Okay, are to be provided for each plot. फर्दर काय करायचं, अशा ठिकाणी काहीतरी की जे स्मॉलर काहीतरी की जे प्लॉट्स बनवलेले आहेत ना त्या प्लॉट्समधून काय करायचं बेसिकली एका साईडला ड्रेनेज काढायचं आणि एका साईडला काहीतरी की तिकडं सेपरेट इरिगेशन काहीतरी तिकडं इनटेक तिथे काहीतरी की सप्लाय करायचं. याच्यामुळे काय होईल, एका ठिकाणून काहीतरी की बेसिकली फ्रेश वॉटर येईल आणि दुसऱ्या ठिकाणून काहीतरी की कॉन्सन्ट्रेटेड सॉल्ट कॉन्सन्ट्रेटेड झालेलं जे वॉटर आहे ना ते काय होईल तिकडून एक्सेस अमाऊंटमध्ये काहीतरी इकडे साईडला निघून जाईल किंवा काहीतरी की ड्रेन होईल. ओके, अँड प्लॉट्स आर टू बी फ्लडेड विथ द गुड क्वालिटी वॉटर अप टू 50 to काहीतरी की 20 centimeter अँड पडल्ड अँड दिस सोल्युबल सॉल्ट विल बी डिझॉल्व इन द वॉटर. ओके, दिस सोल्युबल सॉल्ट विल बी डिझॉल्व इन टू द वॉटर. लार्ज अमाऊंटमध्ये फ्रेश वॉटर तिकडं सप्लाय केल्यानंतर सोल्युबल सॉल्ट असं ते काय होतं तिकडे बेसिकली पाण्यामध्ये तिकडे विरघळून जातं किंवा तिकडं काहीतरी की ते ॲड होऊन जातं आणि नंतर काहीतरी त्याला ड्रेन आउट केलं जातं. ओके, सो अगेन ॲज आय टोल्ड यू दिस इज द काहीतरी की थोडीशी खर्चिक असते आणि काहीतरी की टाईम स्पेंडिंग काहीतरीकडे प्रक्रिया असते. ठीक आहे, अगेन तेच आहे, एक्सेस वॉटर असते ते काहीतरी की आपण तिकडं डिझॉल्व सॉल्टचं काहीतरी की रिमूव्ह करू शकतो. राईट, फ्लडिंग अँड ड्रेनेज आर टू बी रिपीटेड 5 to 6 times until the soluble soils are leached from the soil to surface limits. Okay, surface limits. अगेन इथं त्या प्लॉट्सच्या काहीतरी की व्यतिरिक्त अजून एक मेथड आहे दुसरी आपण इकडे काहीतरी की म्हणू शकतो, ती म्हणजे काहीतरी की फ्लडिंग किंवा काहीतरी की ड्रेनेज. म्हणजे मोठ्या प्रमाणात काय करायचं, पाणी जे असेल फ्रेश वॉटर जे असेल ना ते काय करायचं फील्डमध्ये सोडून द्यायचं. किती टाईम, नियरली काहीतरी की तेव्हा अप्रॉक्सिमेटली काहीतरी की 5 to 6 times. ओके, 5 to 6 times. ह्याच्यामुळे काय होतं, फ्रेश वॉटर ज्यावेळेला काहीतरी तिकडं जमिनीमध्ये किंवा काहीतरी इकडं प्लॉट्समध्ये ॲड होतो त्याला तो काय करतो तिथून लीच आउट करतो किंवा सॉल्ट जो असेल त्याला काहीतरीकडून वाईप आउट करतो किंवा काहीतरी काढून टाकतो. ठीक आहे,
त्याच्यानंतर ग्रीन मॅन्युअर क्रॉप्स, थर्ड वन किंवा थर्ड काहीतरी आपण म्हणू त्याला मेजर. ग्रीन मॅन्युअर क्रॉप्स लाईक डेंचा can be grow up to flowering stage and incorporated into the soil. Okay, incorporated into the soil as well as paddy straw can also be used. Okay, paddy straw can also be used. त्यांचा जो असेल त्याचं काहीतरी की बेसिकली जे पीक असेल ते जमिनीमध्ये त्याचं काहीतरी की घ्यायचं आणि नंतर काहीतरी की साधारणतः फ्लॉवरिंग स्टेज म्हणजे ज्यावेळेला काहीतरी की त्याला तिकडं फुलं यावं लागतील त्या ठिकाणी काय करायचं त्याला तिकडं जमिनीमध्ये काहीतरी की याचं ॲड करायचं. ओके, जमिनीमध्ये काहीतरी की ॲड करायचं म्हणजे बेसिकली काहीतरी की रोटर मशीन असतं त्याच्याद्वारे काहीतरी की त्याला तिथं क्रश करायचं आणि जमिनीमध्ये काय करायचं ॲड करायचं. ओके, सोबतच काहीतरी तिकडे पॅडी स्ट्रॉ जे असतात ना, गहू असेल किंवा काहीतरी की तांदूळ जे असेल त्यांचं ज्या वेळेला काहीतरी की कापणी केली जाते. सो राहिले गेलेलं काहीतरी की सगळं त्याचं काहीतरी की जो प्लांट असेल तो अगेन काय करायचा तिकडं क्रश करायचा आणि जमिनीमध्ये ॲड करायचा. सो हे देखील काहीतरी तिकडं एक ग्रीन मॅन्युअर काहीतरी की आपल्याला सोल्युशन इथे पाहायला मिळतं. सॅलिनिटी जास्त सॉईलची वाढलेली त्याला कमी करण्यासाठी. ओके, त्याच्यानंतर पुढे सुपर फॉस्फेट. ओके, सुपर फॉस्फेट, अमोनियम फॉस्फेट और यूरिया can be applied in the last puddle. Okay, can be applied in the last puddle. सुपर फॉस्फेट आणि काहीतरी की अमोनियम फॉस्फेट असेल त्याचं देखील काहीतरी की आपण इकडे अप्लाइड करू शकतो. हावेवर अमोनियम क्लोराईड जे असतं त्याचा मात्र काहीतरी इकडे उपयोग करणं कुठेतरी फिजिबल नसतं. ठीक आहे, त्याच्यानंतर 5th नंबरचं स्क्रॅप द सॉल्ट लेअर. ओके, द सॉल्ट लेअर ऑफ द सरफेस सॉईल विथ द स्पेड. ओके, विथ द स्पेड. जमिनीच्या काहीतरी की वरची जी लेअर असते ना तिला काहीतरी थोडंसं स्क्रॅप करणं हे देखील काहीतरी की अजून एक मॅन्युअल असं काहीतरी उपाय योजना आपल्याला काहीतरी की पाहायला मिळते. देन 6 नंबरचं ग्रो सॉल्ट टॉलरंट क्रॉप्स. ओके, सॉल्ट टॉलरंट क्रॉप्स लाईक शुगर बीट, टोमॅटो, बीटरूट, बार्ली ॲटसेट्रा. ओके, ॲटसेट्रा. सो हे देखील काहीतरी की इकडं एक इम्पॉर्टंट असं काहीतरी की सोल्युशन आपल्याला पाहायला मिळतं विच इज अ व्हेरी फिजिबल. ओके, थोडंसं कसं असतं हे फिजिबल असतं. कोणत्याही टाईपचे काहीतरी तिकडं आपण म्हणू त्याला केमिकल्स ॲड करण्याच्या ऐवजी अशा टाईपचे काहीतरी की बेसिकली पिकं असतात ना त्या ठिकाणी घ्यायचे जे कसे असतात त्या पर्टिक्युलर काहीतरी तिकडं कंडिशनला कसे असतात सुटेबल असतात. ओके, त्या पर्टिक्युलर कंडिशनला तिकडे सुटेबल असतात त्यांनाच काय म्हणलं ते बेसिकली सॉल्ट टॉलरंट क्रॉप्स. म्हणजे अतिप्रमाणात काहीतरी की क्षारांचं प्रमाण जरी असलं त्या ठिकाणी त्या मातीमध्ये तरी पण हे क्रॉप्स असतात ते काहीतरी की परफेक्टली किंवा काहीतरी की हाय इल्डमध्ये तिकडे काय होतात ग्रो होतात. ओके, सो हे सोल्युशन तिकडे आपण बघू शकतो. ह्या ठिकाणी आपण बघितलं शुगर बीट असेल, टोमॅटो असेल किंवा काहीतरी की शुगर रूट असेल, बार्ली असेल. देन बिफोर सोविंग. ओके, बिफोर सोविंग द सीड्स आर टू बी ट्रीटेड बाय सोकिंग विथ द सीड्स. ओके, बाय सोकिंग विथ द सीड्स in 0.1% of the salt solution for 2-3 hours. Okay, 2 to 3 hours. तिथे या टाईपचे काहीतरी की जे बेसिकली बियाणं असतात ते बियाणं काहीतरी इकडं लागवडीखाली काहीतरी की आणण्याच्या अगोदर किंवा काहीतरी की पेरणी करण्याच्या काहीतरी की अगोदर साधारणतः इथं काहीतरी इकडं सॉल्ट सोल्युशन जे असतं ना त्याच्यामध्ये 2 ते काहीतरी की 3 तासासाठी जर त्यांना तिथं आपण भिजत घातलं किंवा काहीतरी की त्या ठिकाणी जर ठेवलं त्यांना आपण त्या सॉल्ट काहीतरी सोल्युशनमध्ये आणि त्याच्यानंतर काहीतरी की त्यांना जर तिकडं आपण तिकडं पेरलं किंवा काहीतरी की त्याची जर पेरणी केली तर हे जे काहीतरी की बेसिकली जे बिया असतात ते काहीतरी की अशा सॉल्ट टॉलरंट काहीतरी क्रॉप्स बनून जातात. ओके, सॉल्ट टॉलरंट काहीतरी क्रॉप बनून जातात. सो हे झाले काहीतरी की थोडेसे उपाय योजना किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू सोल्युशन फॉर डिक्रीज सॅलिनिटी ऑफ द सॉईल. त्याच्यानंतर आहे कंपॅरिझन बिटवीन द सॅलिन आणि काहीतरी की अल्कलाईन सॉल्ट. दोघांच्यामध्ये काहीतरी की बेसिकली डिफरन्स काय असतो किंवा काहीतरी की इम्पॉर्टंट पॉईंट्स कोणते असतात जे इथं काहीतरी की आपल्याला सेपरेट बनवतात किंवा काहीतरी की सेम बनतात. ओके, सो इथं जर बघितलं इथं काहीतरी की इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत सॅलिन सॉईल आणि इथं काहीतरी की अल्कलाईन सॉईल आहे. ओके, सो इकडे एका साईडला इथलं पॅरामीटर्स आहेत आणि पुढे अल्कलाईन काहीतरी की सॅलिन सॉईल आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल जर आपण इकडे बघितलं नोन ॲज
की एक्झॅक्टली त्यांना काहीतरी की कसं ओळखलं जातं. सो सॅलिन सॉईल इज नोन ॲज द सोलान चाल्क. ओके, सोलान चाल्क. सॅलिन सॉईललाच काहीतरी की नोन ॲज अ किंवा काहीतरी की ॲज अ सोलान काहीतरी की चाल्क म्हणून ओळखलं जातं. तेच ॲल्कलाईन सॉईलला काहीतरीकडं सोलांडचा किंवा काहीतरी की सोलांड्स असं म्हणून काहीतरी की ओळखलं जातं. ठीक आहे. सोल्युबल सॉईलचं काहीतरी की कॉन्सन्ट्रेशन किती असतं. ओके, सोल्युबल काहीतरी इकडं सॉईलचं कॉन्सन्ट्रेशन किती असतं सॅलिनमध्ये आणि ॲल्कलाईन काहीतरी की सॉईलमध्ये. सो फर्स्ट ऑफ ऑल जर आपण इकडं सॅलिन सॉईलच्या संदर्भात जर बघितलं तर इथे सॉलिन काहीतरी की सॉईलचं जे कॉन्सन्ट्रेशन असतं ते साधारणतः आपल्याकडे काहीतरी की अबाव 0.1% पाहायला मिळतं. ओके, इट इज द अबाव 0.1%. आणि ते जर इकडं पण अल्कलाईन सॉईलचं काहीतरी की सोल्युबल सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन बघितलं सो इट इज द लेस दॅन. ओके, लेस दॅन काहीतरी की 0.1% पाहायला मिळतं. ठीक आहे. त्याच्यानंतर कलर किंवा टेक्स्चरच्या काहीतरी संदर्भात जर आपण इकडे बघितलं सो सॅलिन सॉईलचा आपल्याला कलर साधारणतः ॲज अ व्हाईट. ओके, ॲज अ व्हाईट काहीतरी की कलर पाहायला मिळतो आणि म्हणूनच त्याला काहीतरी की व्हाईट अल्केली असं काहीतरी की ओळखलं जातं. ओके, सॅलिन सॉईलला व्हाईट कलर असतो म्हणून त्याला काहीतरी ॲज अ व्हाईट अल्केली म्हणून काहीतरी की ओळखलं जातं. आणि तेच अल्कलाईन सॉईलच्या संदर्भात जर आपण इथं बघितलं सो ब्लॅक कलर, हिचा कसा कलर असतो बेसिकली ब्लॅक कलर असतो. सॅलिन सॉईल असते ती व्हाईट असते, अल्कलाईन सॉईल असते ती कशी असते ब्लॅक असते. सो दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज द ब्लॅक अल्केली. ओके, अल्केली सॉईल असते त्याला काहीतरी की ब्लॅक अल्केली म्हटलं जातं आणि सॅलिन सॉईल असते त्याला व्हाईट अल्केली म्हटलं जातं. ठीक आहे. आयन प्रेझेन्स. ओके, हायड्रोजन काहीतरी की आयन प्रेझेन्स किंवा इतर बेसिकली काहीतरी की जे आयन असतात ते काहीतरी की कोणत्या प्रमाणात किंवा कोणते तिथं प्रेझेन्स असतात. सो सॅलिन सॉईलच्या संदर्भात जर बघितलं सो इथं आपण काहीतरी की बघितलं होतं कॅल्शियम असेल, त्याच्यानंतर काहीतरी की सोडियम असेल. ओके, कॅल्शियम आणि काहीतरी की सोडियमचे आयन्स असतात प्रेझेन्स प्लस नायट्रोजनचे पण काहीतरी की आयन प्रेझेन्स असतात. तेच अल्कलाईन सॉईलमध्ये जर बघितलं तर इथं काहीतरी की बेसिकली कार्बन डायऑक्साईड आणि नायट्रोजन. ओके, कार्बन डायऑक्साईड आणि काहीतरी की नायट्रोजनचे आयन्स असतात ते प्रेझेन्स असतात. ठीक आहे. अगेन इथं आपण बघितलं सॅलिन आणि काहीतरी की अल्कलाईन सॉईलचं कंपॅरिझन त्याच्याही सोबतच येतं तिघांचं काहीतरी की सेम ॲट अ टाईम आपल्याला कंपॅरिझन पाहायला मिळतं. सॅलिन सॉईल असेल, त्याच्यानंतर काहीतरी की बेसिकली अल्कलाईन. ओके, अल्कलाईन सॉईल असेल आणि इथे अल्कलाईन काहीतरी की सॉईल सेमच काहीतरी की बेसिकली आलेले आहेत. सॅलिन सॉईल असेल, त्याच्यानंतर काहीतरी की सॅलिन अल्कलाईन असेल आणि अल्कलाईन. ओके, अल्कलाईन. सो एका टाईपला काहीतरी की आपल्याला पॅरामीटर्स इथे आपल्याला काहीतरी इकडं काय म्हणू आपण त्याला सॉल्युबल काहीतरी इकडं सोडियम प्रेझेन्स किती पाहायला मिळतो, pH आपल्याला लेवल तिथं पाहायला मिळते आणि अगेन EC ॲट द 25 काहीतरी डिग्री सेल्सिअस. सॅलिन सॉईलचं जर बघितलं सो इट इज द अबाव 4 डिग्री सेल्सिअस. EPSच्या संदर्भात जर बघितलं तर साधारण तिथं काहीतरी की बिलो काहीतरी की 50% आपल्याला पाहायला मिळतो. आणि pH आपण तिकडं बघितलेलाच आहे सॅलिन सॉईलचा, तो कसं असतो इकडं अबाव 8 पॉईंट काहीतरी की 5%. ओके, सॅलिन सॉईलचा काहीतरी की जो pH असतो तो साधारणतः कसा असतो 8 पॉईंट काहीतरी की 5च्या तिकडे अभाव असतो. ओके, पुढे सॅलिन अल्कलाईन सॉईल. या ठिकाणी EC जो असतो तो काहीतरी की अबाव अगेन 4% असतो ॲट 25 काहीतरी डिग्री सेल्सिअसला. तेच EPS जर बघितलं आपण ESP साधारणतः काहीतरी की बिलो काहीतरी की 15% असतो. आणि इथे pH लेवल जर बघितलं आपण तिकडं सॅलिन अल्कलाईन सॉईलचा तर हा साधारणतः काहीतरी काही सेम अबाव 8 पॉईंट काहीतरी की 5% आपल्याला इथं पाहायला मिळतो. ओके, तेच आहे अल्कलाईन सॉईल. अल्कलाईनच्या सॉईलच्या संदर्भात जर बघितलं तर EC जो आहे तो आपल्याला साधारणतः अबाव काहीतरीकडं 4% ॲट काहीतरी की 25 डिग्री सेल्सिअसला पाहायला मिळतो. आणि तेच इथे ESP जर आपण इकडे बघितला तर हा साधारणतः काहीतरीकडं अगेन बिलो 15% पाहायला मिळतो. आणि फायनली जर आपण इकडं pH लेवल जर बघितली अल्कलाईन सॉईलची तर ते आपल्या इथे पाहायला मिळते 8 पॉईंट काहीतरी की 5% और 10%. ओके, 8 पॉईंट काहीतरी की 5% और द 10%. ठीक आहे. हे झालं कंपॅरिझन इन बिटवीन द सॅलिन अल्कलाईन आणि काहीतरी की अल्कलाईन सॉईलमध्ये. ओके, त्याच्यानंतर सम इम्पॉर्टंट पॉईंट्स रिगार्डिंग टू द सॉईल्स. ओके, काही इथं काहीतरी की इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ना ते आपल्याला पाहायला मिळतात सॉईलच्या काहीतरी इकडे संदर्भात. तर ते थोडेसे काहीतरी आपण एक बघूया. फर्स्ट ऑफ ऑल इथं काहीतरी आपण बघू शकतो बल्क डेन्सिटी इन द मास ऑफ युनिट व्हॉल्यूम
of dry soil in its natural structure. Okay, in its natural structure. सो सॉईलच्या संदर्भातच काहीतरी थोडीशी इथे आपल्याला इन्फॉर्मेशन पाहायला मिळते. बल्क डेन्सिटी. ओके, बल्क डेन्सिटी इज द मास युनिट ऑफ वॉल्यूम of dry soil. Okay, of dry soil in its natural structure. Okay, in its natural structure. बेसिकली काहीतरी जी सॉईल असते ती काहीतरी पर्टिक्युलर बल्क डेन्सिटीला तिथे कसे असते ॲज अ ड्राय असते. ओके, ॲज अ ड्राय असते. त्यालाच काय म्हणून आपण तिकडे काहीतरी कशी शुष्क असे असणार आहे, ड्राय. ओके, त्याच्यानंतर सेकंड वन, मोस्ट प्रिफरेबल सॉईल स्ट्रक्चर. ओके, सेकंड काहीतरी इकडे इम्पॉर्टंट पॉईंट, मोस्ट प्रिफरेबल सॉईल स्ट्रक्चर फॉर ॲग्रिकल्चर क्रॉप्स आर granular and the loamy structure. ओके, ग्रॅन्युलर अँड लुमी स्ट्रक्चर. ग्रॅन्युलर म्हणजे काहीतरी की ज्या ठिकाणी एकदम काहीतरी की कमी अमाऊंटमध्ये काहीतरी की बेसिकली आपण त्याला म्हणू दगडाचे काहीतरी की छोटे काहीतरी की गोळे आणि सोबतच काहीतरी तिकडे बेसिकली आपण म्हणू ॲज अ लुमी टेक्स्चर काहीतरी की प्रेझेन्स असतं. ओके, या टाईपची काहीतरी की जी सॉईल असते ती बेसिकली काहीतरी ॲज अ मोस्ट सुटेबल किंवा काहीतरी की मोस्ट प्रिफरेबल काहीतरी की असते. ओके, डिफरंट टाईपचे काहीतरी की जे क्रॉप्स असतात ते काहीतरी इकडे आपल्याला उगवता येतात किंवा काहीतरी की त्यांचं जे पीक असतं ना ते आपल्याला काहीतरी की घेता येतं अशा टाईपच्या काहीतरी की बेसिकली सॉईलमध्ये. ओके, त्याच्यानंतर थर्ड वन आहे. ओके, थर्ड वन, सॉईल स्ट्रक्चर ऑफ द सॉईल. ओके, सॉईल स्ट्रक्चर ऑफ द सॉईल कॅन बी चेंज. ओके, कॅन बी चेंज मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस. ओके, मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस बट सॉईल टेक्स्चर. ओके, सॉईल टेक्स्चर कॅन बी नॉट. ओके, कॅन बी नॉट. अँड दिस इज द PYQ. प्रश्न जो आहे हा काहीतरी की किंवा ही जी पॉईंट आहे हा काहीतरी की ऑलरेडी तिथे प्रश्न म्हणून काहीतरी की विचारला गेलेला आहे. आणि आपण सुरुवातीला सॉईल सायन्स ज्यावेळेला काहीतरी की सुरुवात केली होती त्याच्यामध्ये हे जे पॉईंट होते ना ते डिस्कस केलेले होते की सॉईल स्ट्रक्चर एक्झॅक्टली काय असतं आणि त्याच्यानंतर काहीतरी की ॲज अ सॉईल टेक्स्चर. ओके, हे दोन्ही पण काहीतरी कन्सेप्ट आहेत ना ते वेगळे आहेत. हे झालं बेसिकली काहीतरी की सॉईल स्ट्रक्चर आणि हे झालं काहीतरी की सॉईल टेक्स्चर. ओके, टेक्स्चर. सो सॉईलचं काहीतरी की जो स्ट्रक्चर असतो ना तो काय करू शकतो आपण तिकडे चेंज करू शकतो. मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस आहेत ना त्या काहीतरी की चेंज करू. मात्र सॉईलचं जे टेक्स्चर असतं ना ते मात्र काहीतरी की आपल्याला चेंज करता येत नाही. कारण का, ते पॅरेंट मटेरियलपासून काहीतरी की बनलेले असतात आणि ते काहीतरी की तसे तिकडे राहतात. त्यामुळे त्याच्यामध्ये काहीतरी आपल्याला कोणत्याही टाईपचा बदल जो असतो ना तो करता येत नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर फोर्थ नंबरचं एम्प्टी स्पेस. ओके, एम्प्टी स्पेस बिटवीन द सॉईल particles. Okay, soil particles is called pore space. Okay, is called pore space. माती जी असते त्याच्यामधले काहीतरी की बेसिकली जे एकदम काहीतरी की छोटे बारीक जे कण असतात आणि त्या कणांच्या मधलं काहीतरी की बेसिकली जो स्पेस असतो या स्पेसमध्येच काहीतरी की जे वॉटर मॉइश्चर्स असतात मिनरल एलिमेंट जे असतात ते काहीतरी की रिटेन होतात किंवा कॉन्सन्ट्रेटेड होतात. यांनाच काय म्हणलं जातं ॲज अ पोर काहीतरी की स्पेस. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे फिफ्थ वन मायक्रोपोर. पाचवा नंबरचा पॉईंट, मायक्रोपोर ऑफ द सॉईल आर फिल्ड विथ एअर. ओके, फिल्ड विथ एअर अँड मायक्रो पोर विथ द वॉटर. मायक्रोपोर विथ द वॉटर. वरतीच मी आता तुम्हाला सांगितलं होतं की मातीच्या काहीतरी की मातीचे काहीतरी जे कण असतात त्यांच्यामधला जो स्पेस असतो त्यांना पोर स्पेस म्हटलं जातं. आणि आता याच्यामध्येच या पोर काहीतरी की स्पेसमध्ये किंवा काहीतरी की या स्पेसलाच इकडे दोन कॅटेगरीमध्ये काहीतरी की इकडे क्लासिफाईड केलेलं आहे. एक आहे ती मॅक्रो आणि दुसरी आहे ती मायक्रो. ओके, एक आहे मॅक्रो आणि दुसरी जी आहे ती काहीतरी की तिकडं मायक्रो. सो मॅक्रो स्पेस जो असतो त्याच्यामध्ये काहीतरी की बेसिकली एअर जी असते ती काहीतरी की ट्रॅप झालेली असते किंवा काहीतरी तिकडं तिला होल्ड केलेलं असतं किंवा काहीतरी इकडं फील्ड झालेली असते. आणि तेच मायक्रोमध्ये काय असतं बेसिकली वॉटर मॉलिक्यूल काहीतरी किती असतात त्यांना काही केलेलं असतं इकडं रिटर्न केलेलं असतं किंवा ते तिथं असतात साचलेले असतात. ओके, पोर काहीतरी की पेसमध्ये, राईट. त्याच्यानंतर ब्लॅक कॉटन सॉईल. 6 नंबरचा पॉईंट, ब्लॅक कॉटन सॉईल आर डिफिशियंट इन नायट्रोजन. ओके, आर डिफिशियंट इन नायट्रोजन. तर या ठिकाणी ब्लॅक कॉटनच्या संदर्भात काहीतरी की आपण बघितलं होतं कशामुळे ती बनलेली आहे, भारतामध्ये काहीतरी की कोणत्या एरियामध्ये काहीतरी की ते आपल्याला सापडते, कोणत्या कलरने तिला काहीतरी तिकडं मेन्शन केलेलं आहे, त्याच्यानंतर कोणत्या टाईपचे काहीतरी की पिकं जे असतात ते आपण तिकडे घेऊ शकतो
आणि कोणत्या टाईपची जी पिकं असतात ती काहीतरी की आपण तिकडे घेऊ शकत नाही. अगेन काहीतरी की जे इश्यू असतील आणि त्या इश्यूचं काहीतरी की सोल्युशन. ठीक आहे. सो ब्लॅक कॉटन सॉईल आर डिफिशियंट इन नायट्रोजन. सो या संदर्भात काहीतरी की जी इन्फॉर्मेशन होती ते आपण तिथे डिस्कस केलेली होते. ठीक आहे. त्याच्यानंतर 7 नंबरचा पॉईंट, रेड कलर. रेड कलर ऑफ सॉईल इज ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ द हेमेटाइट मिनरल्स इन द सॉईल. लाल किंवा काहीतरी की तांबडी मृदा असं आपण काहीतरी की त्याला म्हणतो. सो ज्या ठिकाणी काहीतरी की हायर असं एलिव्हेशन असेल ना, त्या ठिकाणी आपल्याला ह्या टाईपची जी मृदा आहे ना ती काहीतरी की मुख्यतः पाहायला मिळते. आता या मातीचं काहीतरी की लाल दिसण्यापाठीमागचं कारण काय असतं, तर हेमेटाइट मिनरल जे असतात ना ते काय केलेलं असतात तिथं ॲड केलेलं असतात. सॉरी, त्या ठिकाणी काहीतरी आपल्याला पाहायला मिळतं. आणि हे हेमेटाइट जे असतं ते काहीतरी की बेसिकली आयनचाच काहीतरी की आपण त्याला म्हणतो तिकडं उपप्रकार असतो, किंवा आयन जो असतो तो याच्यापासून मिळतो. आणि ते आयनचे काहीतरी की जे एलिमेंट्स असतात जे काहीतरी की जास्त अमाऊंटमध्ये असतात, त्यामुळेच ही जी सॉईल असते त्याचा जो कलर असतो तो कसा असतो, ॲज अ रेड. ओके, त्यामुळेच ह्या जो माती असते याचा काहीतरी की कलर जो असतो तो कसा असतो, ॲज अ रेड. ठीक आहे. त्याच्यानंतर 8 नंबरचा पॉईंट, डिकम्पोजिशन ऑफ सॉईल ऑर्गॅनिक मॅटर is slower at pH below 6 and faster at between 6 to 8 pH. Okay, between 6 to 8 pH. ऑर्गॅनिक काहीतरी की बेसिकली जे कंपोजिशन असतात, सॉरी हे असतात मटेरियल जे असतात किंवा काहीतरी की जे मॅटर्स असतात, हे बेसिकली काय असतात, डेड काहीतरी तिकडं प्लांट्स किंवा काहीतरी की तिकडे डेड ॲनिमल जे असतात ना त्यांचे राहिले गेलेले काहीतरी की अवशेष किंवा काहीतरी की त्यांचे टिश्यू. ओके, यांनाच काय म्हटलं आता तिकडं सॉईल काहीतरी तिकडं, सॉरी ऑर्गॅनिक काहीतरी की मॅटर. आणि आता हे जे सॉलिड काहीतरी की तिकडं, सॉरी ऑर्गॅनिक मॅटर जे असतात ना त्यांचं जे डिकम्पोजिशन असतं ते कोण घडवून आणत असतं, मायक्रो ऑर्गॅनिझम. ओके, हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम जे असतात ते काय करतात तिकडं, हे जे काहीतरी की ऑर्गॅनिक मॅटर असतात ना त्यांचं डिकम्पोजिशन काय करतात तिकडे घडवून आणतात. सो हे जे काहीतरी की डिकम्पोजिशन किंवा काहीतरी इकडं मायक्रो ऑर्गॅनिझमची जी ॲक्टिव्हिटी असते ना ती साधारणतः आपल्याला काहीतरी की स्लोअर किंवा काहीतरी की संत अशी कुठे पाहायला मिळते, ज्या ठिकाणी pH लेवल जो आहे तो काहीतरी की ॲज अ बिलो 6% आहे, किंवा काहीतरी की ज्या ठिकाणी सॉईल जी आहे ती काहीतरी की ॲज अ ॲसिडिक इन नेचर आहे, त्या ठिकाणी मायक्रो ऑर्गॅनिझमच्या काहीतरी की ज्या ॲक्टिव्हिटी असतात त्या कशा असतात, ॲज अ स्लो असतात. ओके, सो आपण काहीतरी की बघितलेलंच होतं. मात्र ज्या ठिकाणी काहीतरी की pH लेवल साधारणतः काहीतरी इकडं 6 to काहीतरी की 8 या काहीतरी की बिटवीन कुठेतरी आहे, या ठिकाणी मात्र काहीतरी इकडं ॲक्टिव्हिटीज असतात मायक्रो काहीतरी की तिकडं ऑर्गॅनिझमच्या, त्या कशा असतात थोड्याशा काहीतरी की लिटल बिट फास्टर असतात. ओके, त्या कशा असतात साधारणतः थोड्याशा फास्टर असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे 9 नंबरचं, लिचिंग इज द प्रोसेस ऑफ लॉस न्यूट्रिएंट behind the root. Okay, behind the root and come along with the water. Okay, and come along with the water. लिचिंग काय असतं काय नाही आपण डिस्कस केलेलंच होतं. वॉटरमध्ये काहीतरी की बेसिकली सोल्युबल काहीतरी की सॉल्ट्स किंवा काहीतरी की सोल्युबल जे मिनरल्स असतात ते काय होतात तिकडे सोल्युबल होऊन जातात आणि वॉटरमध्ये ॲड होतात आणि वॉटरसोबत काहीतरी तिथून ते वाहून निघून जातात. ओके, वाहून काहीतरी इकडून निघून जातात. ह्यालाच काय म्हटलं आता बेसिकली लिचिंग ऑफ द मिनरल्स. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे क्ले सॉईल हॅव हायर पोर पेस. ओके, हायर पोर पेस दॅन द सँडी सॉइल्स. ओके, दॅन द सँडी सॉइल्स. तर अगेन थोडंसं काहीतरी की हे रीड करायला थोडंसं डिफिकल्ट असेल तुम्हाला किंवा काहीतरी की अंडरस्टँड व्हायला थोडंसं काहीतरी की हार्ड जाईल की क्ले सॉईल जे असतं ना त्याच्यामधलं काहीतरी की बेसिकली स्पेस असतो. ओके, पोर स्पेस असतो ना तो कसा असतो एकदम काहीतरी की हायर आपल्याला काहीतरी की पाहायला मिळतो कम्पॅरेटिव्हली काहीतरी की सँडी सॉइल्स. सो म्हणूनच आपल्याला पाहायला मिळतं वॉटर काहीतरी की तिकडं मॉलिक्युल्स असतात किंवा काहीतरी की वॉटरचं जे कॉन्सन्ट्रेशन असेल ना ते जास्त अमाऊंटमध्ये आपल्याला कुठे पाहायला मिळतं बेसिकली सॉईल काहीतरी की जे क्ले असतं ना त्याच्यामध्ये. किंवा आपण असं म्हणू शकतो की क्ले सॉईलमध्ये जे पाणी असतं ना ते काहीतरी की तिकडे जास्त प्रमाणात काहीतरी की रिटेन होतं किंवा काहीतरी की अकोमुलेट होऊ शकतं कम्पॅरेटिव्हली ऑर रिलेटिव्हली लेस इन टू द सँडी सॉईल. सँडी सॉईलमध्ये जर आपण बघितलं
पाणी जर ओतलं तर ते पाणी सहजपणे काहीतरीकडून निघून जातं. कारण का त्यांच्यामधला जो स्पेस असतो, कशामधला सॉईलचे काहीतरी जे पार्टिकल्स असतात त्या पार्टिकलमधला जो स्पेस असतो ना, तो कसा असतो तिकडं काहीतरी इकडं जास्त असतो, सॉरी कमी असतो त्याच्यामुळे. ओके, कमी असतो त्याच्यामुळे. आणि तेच सँडी सॉईलमध्ये जर बघितलं ना तर तिथला जो स्पेस असतो कसा असतो थोडासा कमी असतो, त्याच्यामुळे सहजपणे पाणी जास्त काहीतरी की निघून जातं. ओके. त्याच्यानंतर डेन्सिटी ऑफ डिफरंट सॉइल्स. ओके, डेन्सिटी ऑफ डिफरंट सॉइल्स.
डेन्सिटी ऑफ डिफरंट सॉइल्स थोडंसं आपण इकडं डिस्कस करूया. सो इथे पॅरामीटर्स किंवा सॉरी इथं काहीतरी की आपल्याला सॉईल पाहायला मिळतं, टाईप ऑफ द सॉइल्स. इथे पार्टिकल काहीतरी की डेन्सिटी सेंटीमीटर किंवा काहीतरी की त्याला आपण CC मध्ये बघतो, आणि बल्क डेन्सिटी ओके सेंटीमीटरमध्ये. सो फर्स्ट ऑफ ऑल इथं काहीतरी की आपल्याला पहिली सॉईल पाहायला मिळते ते म्हणजे काहीतरी की ॲज अ नॉर्मल सॉईल ओके. सो याच्या संदर्भात काहीतरी की ॲज अ पार्टिकल डेन्सिटी जर आपण इकडे बघितली, सो वी कॅन सी इयर 2 पॉईंट काहीतरी की 65 सेंटीमीटरमध्ये पार्टिकल काहीतरी की डेन्सिटी आपल्याला इथं पाहायला मिळते नॉर्मल सॉईलची. आणि बल्क डेन्सिटी जर आपण इकडे बघितली तर साधारणतः काहीतरी की 1.0 किंवा काहीतरी की 1.6 सेंटीमीटरमध्ये काहीतरी की पाहायला मिळते. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड आहे इथं सँडी सॉईल ओके. सँडी सॉईल याच्या संदर्भात आपण इकडे बघू शकतो साधारणतः 2 पॉईंट काहीतरी की 60 ओके 2.60 सेंटीमीटरमध्ये आपल्याला पार्टिकल डेन्सिटी पाहायला मिळते. आणि तेच साधारणतः काहीतरी की 1.5 मध्ये बल्क डेन्सिटी आपल्याला पाहायला मिळते सँडी सॉईलची. त्याच्यानंतर थर्ड वन आहे सिल्टी सॉईल ओके. सिल्टी सॉईल याच्या संदर्भात आपण इकडे बघू शकतो साधारणतः काहीतरी की 2.70 ओके 2.70 पार्टिकल काहीतरी की डेन्सिटी असते सिल्टी सॉईलची. आणि तेच 1 पॉईंट काहीतरी की 3% बल्क डेन्सिटी काहीतरी की आपल्याला इथे पाहायला मिळते. त्याच्यानंतर फोर्थ वन आहे क्लेई काहीतरी की सॉईल. क्लेई सॉईलच्या संदर्भात इथं पार्टिकल डेन्सिटी असते ती साधारणतः 2.80 असते, आणि ते बल्क डेन्सिटी असते ती साधारणतः काहीतरी की 1.1% काहीतरी की असते ओके. सो हे झालं काहीतरी की डेन्सिटी ऑफ डिफरंट काहीतरी की सॉइल्स. ठीक आहे. त्याच्यानंतर इक्विव्हॅलेंट ॲसिडिटी अँड काहीतरी की बेसिटी म्हणजे एक साईडला काहीतरी की आपण त्याला म्हणून तिकडे ॲसिडिटीच्या काहीतरी तिकडे सॉईलचे, आणि एका साईडला काहीतरी की बेसिटी काहीतरी तिकडे आपल्याला तिथं पाहायला मिळते ओके. सो इक्विव्हॅलेंट ॲसिडिटी मायनस अमाऊंट ऑफ द कॅल्शियम कार्बोनेट रिक्वायर्ड फॉर द न्यूट्रलायझेशन ओके. रिक्वायर्ड होतं काहीतरी इकडं न्यूट्रलाइज. ॲसिडिटी असेल ते काहीतरी इकडं कमी करण्यासाठी कॅल्शियम काहीतरी की कार्बोनेट आपल्याला किती प्रमाणात काहीतरी की आवश्यक असतं त्यासाठी तर काहीतरी इकडं ते न्यूट्रल काहीतरी इकडं सॉईल असेल त्याला काहीतरी करण्यासाठी. सो यालाच काय म्हणलं तर इक्विव्हॅलेंट ॲसिडिटी ऑफ बेसिटी. ॲसिडिटी असेल त्याला काहीतरी की इक्वल किंवा काहीतरी की लेवलला आणायचं असेल तर बेसिटी काहीतरी इकडं आवश्यक असते. मग याच्यासाठी डिफरंट काहीतरी की फर्टिलायझर्स इथं आपल्याला पाहायला मिळतात, आणि त्यांचं काहीतरी की युनिट 100 kg ओके. पर युनिटला काहीतरी इकडे साधारणतः 100 kg काहीतरी की फर्टिलायझर आपल्याला किती लागतं किंवा काय नाही ते ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल इथं काहीतरी की आपल्याला इथं एनहायड्रस काहीतरी की अमोनिया जो आहे तो काहीतरी की आपल्याला पाहायला मिळतो. सो दिस इज द ऑल्सो यूज फॉर द ॲसिडिटी डिक्रीज करण्यासाठी काहीतरी की एनहायड्रस काहीतरी की अमोनिया जो असतो ना त्याचा काय केला होतो यूज केला होता. आणि साधारणतः काहीतरी की 148 kg ओके पर युनिट किंवा काहीतरी तिकडे आपण kg काहीतरी तिकडे म्हणू शकतो त्याचा वापर जो असतो तो करावा लागतो. सोबतच किंवा काहीतरी की सेकंड वन अमोनियम क्लोराईड ओके. अमोनियम क्लोराईड साधारणतः काहीतरी की 128 ओके 100 काहीतरी की 28 युनिट kg. त्याच्यानंतर थर्ड वन अमोनियम सल्फेट 110 काहीतरी तिकडे आपण म्हणू त्याला kg पर युनिट काहीतरी की रिक्वायरमेंट असते. त्याच्यानंतर फोर्थ नंबर अमोनियम सल्फेट नायट्रेट ओके. अमोनियम सल्फेट नायट्रेट साधारणतः काहीतरी की 93 kg पर युनिट. त्याच्यानंतर फिफ्थ वन अमोनियम फॉस्फेट ओके. अमोनियम फॉस्फेट काहीतरी की आपण इकडे बघू शकतो, आणि साधारणतः 86 काहीतरी की पर युनिट काहीतरी तिकडे रिक्वायरमेंट असते. त्याच्यानंतर सिक्स वन युरियाच्या संदर्भात साधारणतः काहीतरी की 80 kg पर काहीतरी की युनिट इथं पाहायला मिळतं. आणि त्याच्यानंतर काहीतरी की सेवन्थ वन डॅप साधारणतः 77 काहीतरी तिकडं kg पर युनिट काहीतरी तिकडं रिक्वायरमेंट आपल्या इथं पाहायला मिळते ओके. अगेन थोडीशी काहीतरी तिकडं इन्फॉर्मेशन आपल्याला त्याच्या संदर्भात इथं पाहायला मिळते की म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल प्रोडक्टिव्ह सॉईल मे ऑलवेज बी फर्टाईल ओके. बट फर्टाईल सॉईल मे नॉट ऑलवेज बी प्रोडक्टिव्ह ओके. अगेन थोडंसं काहीतरी की सेंटेन्समध्येच काहीतरी की बेसिकली जे उत्तर असतं ना ते बसलेलं असतं त्या टाईपचं काहीतरी की बेसिकली हा पॉईंट आहे. सो प्रोडक्टिव्ह सॉईल मे ऑलवेज बी फर्टाईल
ज्या प्रोडक्टिव्ह काहीतरी की सॉईल जे असतात ना त्या कशा असतात ऑलवेज फर्टाईल असतात. म्हणजे तिथून काहीतरी की प्रोडक्शन जे असतं ते आपल्याला लार्ज अमाऊंटमध्ये किंवा काहीतरी की चांगल्या स्वरूपात काहीतरी की आपल्याला घेता येतं किंवा काहीतरी की आपण तिथून घेत असतो. मात्र मात्र सगळ्याच काहीतरी की ज्या फर्टाईल सॉईल्स असतात ना त्या ॲज अ काहीतरी की प्रोडक्टिव्ह नसतात. ओके, त्या ॲज अ काहीतरीकडे प्रोडक्टिव्ह नसतात. कारण का फर्टाईल सॉईल्स असतात काय नाही त्याच्यामध्ये काहीतरी तिकडं प्रोडक्शन जास्त ते काहीतरी की डिपेंडिंग कशावरती असतं ॲडिशनल काहीतरी की मटेरियलवरती. सो ह्या प्रोडक्टिव्ह काय सॉईल कोण असतात तर काहीतरी की त्याच्यामध्ये ॲडिशनल मटेरियल किंवा काहीतरी की न्यूट्रिएंट्स असतात ते ॲड केलेले असतात ज्या ऑलरेडी कशा असतात ॲज अ फर्टाईल असतात. ओके, ज्या ऑलरेडी कशा असतात ॲज अ फर्टाईल असतात. मात्र फर्टाईल सॉईल या फर्टाईल सॉईलमध्ये किंवा काहीतरी की त्या ऑलवेजच काहीतरी की प्रोडक्टिव्ह नसतात. कारण रिक्वायरमेंट काय असते तिथं काहीतरी तिकडं फर्टिलायझरचे किंवा काहीतरी की न्यूट्रिशनचे ते जर ॲड केले तेव्हाच काहीतरी की बेसिकली तिकडे जे सॉईल असते ना त्याची प्रोडक्शन कॅपॅसिटी असते ती काहीतरी इकडं इन्क्रीज होत असते. ओके, त्याच्यानंतरचा पॉईंट आहे बँड प्लेसमेंट रिड्यूस द सरफेस कॉन्टॅक्ट बिटवीन द सॉईल अँड फर्टिलायझर. ओके, फर्टिलायझर with a constant reduction in phosphorus fixation. Okay, with a consequent reduction in phosphorus fixation. बँड प्लेसमेंटच्या काहीतरी की संदर्भात आपण बघितलेलं होतं एक्झॅक्टली काहीतरी की काय असतं काय नाही ते. ओके, इट रिड्यूस द काहीतरी की बेसिकली सरफेस कॉन्टॅक्ट बिटवीन द सॉईल अँड फर्टिलायझर. आणि मग याच्यामुळेच काय होतं बेसिकली फॉस्फरस असतो त्याचं काहीतरी तिकडं फिक्सेशन जे असतं ते काहीतरी इकडं रिड्यूस केलं जातं. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे इन सबमर्ज सॉईल. ओके, सबमर्ज सॉईल और राईस फील्ड ॲप्लिकेशन ऑफ अमोनियम सल्फेट is benefited compared to the other nitrogenous fertilizer. Okay, compared to the other nitrogenous काहीतरी फर्टिलायझर. सबमर्ज सॉईल किंवा काहीतरी की राईस फील्ड ज्या ठिकाणी काय असतं बेसिकली सॉईल जे असते ते काहीतरी की सातत्याने काहीतरी की पाण्याने काहीतरी की झाकलेली असते किंवा काहीतरी की सबमर्ज झालेली असते तिला सबमर्ज सॉईल किंवा काहीतरी काय राईस फील्ड म्हटलं जातं. या ठिकाणी अमोनियम सल्फेट जो असतो तो काहीतरी काय फिजिबल काहीतरी ठरतो. नायट्रोजन काहीतरी तिकडं अदर काहीतरी की नायट्रोजनचे काहीतरी की जे फर्टिलायझर्स आहेत ना त्यांच्यापेक्षा. त्याच्यानंतर एक्सेसिव्ह नायट्रोजन फर्टिलायझर्स रिड्यूस शुगर कंटेंट ऑफ द शुगर बीट. ओके, शुगर कंटेंट ऑफ द शुगर बीट लार्ज अमाऊंटमध्ये काहीतरी की जर मातीमध्ये आपण तिकडं इथे नायट्रोजनचा काहीतरी जर उपयोग केला किंवा काहीतरी की त्यांना जर आपण मोठ्या प्रमाणात काहीतरी की जर समजा त्याचं जर ॲड केलं तर त्याच्यामुळे शुगर कंटेंट जो असतो तो शुगर बीटमधला तो काय होत असतो तिकडं कमी होत असतो. ओके, कमी होत असतो. त्याच्यानंतर बॉइलेज युनिट ऑफ द NPK हे ऑलरेडी काहीतरी की आपण तिकडं फर्टिलायझरमध्ये डिस्कस केलेलं होतं. ओके, बॉइलेज युनिट ऑफ द NPK इज 223, 44 आणि काहीतरी की 76. ओके, त्याच्यानंतर मिड्स क्लेज फॅक्टर इज 0. काहीतरी की 112 इथं काहीतरी आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर नायट्रोजन फिक्सेशन बाय द लेगुमिनस इज ॲट द मॅक्झिमम ओनली वेन द लेवल ऑफ अवेलेबल सॉईल नायट्रोजन ॲट द मिनिमम. ओके, ॲट द मिनिमम जास्त प्रमाणात किंवा काहीतरी की मॅक्झिमम लेवलला जे लेगुमिनस काहीतरी की जे प्लांट्स असतात त्यांच्याद्वारे काहीतरी की बेसिकली नायट्रोजन जे फिक्सेशन असणार ते काहीतरी की केलं जातं ज्यावेळेला काहीतरी इकडं सॉईलमध्ये काहीतरी की नायट्रोजनचं प्रमाण जे असेल ते कसं असेल ॲज अ मिनिमम लेवलला असेल. ओके, ॲज अ मिनिमम लेवलला असेल. ठीक आहे, त्याच्यानंतर C is to काहीतरी की N रेशिओ इज ह्युमस अँड द नॉर्मल सॉईल इज 10 काहीतरी की 1. ओके, 10:1. त्याच्यानंतर FYM फार्मयार्ड मन्यूर अँड द लेगुमिनस रेशिओ इथे साधारणतः आपल्याला 20 काहीतरी की 30 इज 1% काहीतरी आपल्याला पाहायला मिळतं. आणि सॉडस्ट साधारणतः 400 1. ओके, 1 या टाईपमध्ये काहीतरी की बेसिकली रेशो आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट द फर्टिलायझर विच सप्लाय 3 इसेन्शियल प्लांट्स न्यूट्रिशन इज द SSP. ओके, इज SSP सोल्युबल काहीतरी की सॉल्ट पार्टिकल्स. ओके, सोल्युबल काहीतरी की सॉल्ट पार्टिकल्स हा बेसिकली कसं असतो ॲज अ काहीतरी की तिकडं तिन्ही इसेन्शियल काहीतरी इकडे जे न्यूट्रिशन्स असतात त्यांना काय करत असतो
सप्लाय करत असतो. ओके. त्याच्यानंतर आहे स्टीम न्यूडिलेशन. ओके, स्टीम न्यूडिलेशन ऑकर इन ॲस्को हायमोनिम ॲप्रोस्पेरा. ओके, ॲप्रोस्पेरा. This is also known as the green manure crop. Okay, this is also known as the green manure crop. Steam nudulation occurs. बेसिकली कशामध्ये होत असतं तर ते काहीतरी की ॲज अ ग्रीन मेन्युअर क्रॉपमध्ये त्याला काहीतरी की तिकडं ॲस्को हायमिन ॲप्रोस्पेरा अशा नावाने काहीतरी की ओळखलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर द रेट ऑफ रायझोबियम कल्चर फॉर 20 ग्राम काहीतरी तिकडं kg सीड्स म्हणजे काहीतरी की आपल्याला पाहायला मिळतं. रायझोबियम काहीतरी की कल्चर म्हणजे काहीतरी की बेसिकली जे बॅक्टेरिया जे असतात त्यांचं काहीतरी की बेसिकली नायट्रोजन फिक्सेशनचं काहीतरी की ॲज अ रेट किंवा काहीतरी की तिकडं कल्चर म्हणून त्याला ओळखलं जातं. सो याच्या संदर्भात काहीतरी की आपल्याला पाहायला मिळतं 20 ग्राम काहीतरी की kg पर सीड्स काहीतरी आपल्याला पाहायला मिळतं. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे ॲट नियरली नॉर्मल pH लेवल. ओके, pH 6.5%. फॉस्फेट availability is the highest in the soil. Okay, is the highest in the soil. ज्या ठिकाणी काहीतरी इकडं सॉईलचा काहीतरी की जो pH लेवल असतो तो साधारणतः काहीतरी इकडं आपल्या इथं 6 काहीतरी की 5पर्यंत पाहायला मिळतो. नॉर्मल जो असतो तो त्या ठिकाणी फॉस्फेटचं काहीतरी की जे प्रमाण असणार ते कसं असतं थोडंसं जास्त प्रमाणात असतं. राईट. त्याच्यानंतर राईस, टी, पोटॅटो क्रॉप्स prefer acidic soil for their cultivation. सो या संदर्भात काहीतरी की आपण तिकडं बघितलेलंच होतं. ॲसिडिक सॉईल आणि त्या ॲसिडिक सॉईलमध्ये काय म्हणू आपण त्याला कल्टिवेट केले जाणारे काहीतरी तिकडं क्रॉप्स कोणते कोणते आहेत. सो आपण तिथं बघितलंच होतं राईस असेल, टी असेल आणि पोटॅटो असेल हे ॲसिडिक सॉईलमध्ये देखील काहीतरी की आपण तिकडे कल्टिवेट करू शकतो. ओके. ॲसिडिक सॉईलमध्ये पण काहीतरी की आपण त्यांना तिथे कल्टिवेट करू शकतो किंवा काहीतरी की त्यांची लागवड तिकडे घेऊ शकतो आपण. Then next one, fertilizer application in lowland paddy at reduced zone. Okay, at reduced zone. ज्या ठिकाणी काहीतरी की फर्टिलायझरचं जे ॲप्लिकेशन असतं लोलँड पॅडीमध्ये किंवा काहीतरी की एरियामध्ये ते काहीतरी की एरिया जो असतो ते काय करत असतं ॲज अ रिड्यूस करत असतं किंवा झोनला काय करत असतं रिड्यूस करत असतं. ओके. त्याच्यानंतर मायक्रो न्यूट्रिएंट्स रिस्पॉन्सिबल फॉर रूट न्यूडिलेशन. ओके, रूट न्यूडिलेशन. मायक्रो काहीतरी की बेसिकली जे न्यूट्रिएंट्स काय असतात काय नाही त्या संदर्भात काहीतरी की आपण बेसिकली इन डिटेलमध्ये काहीतरी की पाहिलेलं होतं. सो इथं बेसिकली काहीतरी तिकडं ते जे हे असतात ओके. मायक्रो काहीतरी तिकडं जे न्यूट्रिएंट्स असतात ते काय करतात तिकडे बेसिकली रूटचं काहीतरी इकडे जे न्यूडिलेशन असतं ना त्याला काय असतात ते रिस्पॉन्सिबल असतात. रूट न्यूडिलेशन म्हणजे बेसिकली काय असतं आपण तिकडं क्रॉपिंग सिस्टममध्ये डिस्कस केलेलं होतं. इट इज द स्मॉल स्विलिंग ऑफ रूट्स. स्विलिंग ऑफ रूट्स. मुळे जे असतात किंवा काहीतरी जे रूट्स असतात ना ते हळूवार किंवा काहीतरी आपण त्याला म्हणून थोड्याफार प्रमाणात काहीतरी असे सुजले किंवा काहीतरी थोडेसे असे स्वेल होतात ज्यावेळेला ते काहीतरी की बेसिकली याच्यामध्ये वॉटरच्या काहीतरी की कॉन्टॅक्टमध्ये येतात त्यावेळेला. ओके. आता हे होण्यापाठीमागं त्याचं रिझन काय असतं तर काहीतरी की मायक्रो न्यूट्रिएंट्स. फॉर एक्झाम्पल फेरस म्हणजेच काहीतरी की आयन काय इकडे बेसिकली मायक्रो न्यूट्रिएंट आहे आणि ह्या मायक्रो न्यूट्रिएंट्समुळेच काहीतरी की रूट न्यूडिलेशन जास्त ते होत असतं. देन मायक्रो न्यूट्रिएंट रिस्पॉन्सिबल फॉर नायट्रोजन फिक्सेशन. फॉर एक्झाम्पल इकडे काहीतरी आपण बघू शकतो मॅग्नेज. ओके, मॅग्नेज. मायक्रो काहीतरी तिकडे जे न्यूट्रिशन्स असतात ना ते नायट्रोजन काहीतरी की फिक्सेशनमध्ये पण काहीतरी की मदत करतात. राईट.
आता तिथे नायट्रोजन फिक्सेशन काय काय नाही आपण तिकडे बघितलेलं होतं, एक्झॅक्टली काय असतं किंवा काय नाही. ओके, त्याच्यानंतर BBF इवॉल्ड बाय द IC रिस्ट यूज्ड इन द ब्लॅक सॉईल. ओके, यूज्ड इन द ब्लॅक सॉईल. सो एक टाईपचा काहीतरी की आपण त्याला म्हणून तिकडे काहीतरी की बॅक्टेरिया आहे, त्याला काहीतरी की इव्हॉल्व केलं गेलेलं आहे बाय द आयक्रेस्ट याच्याद्वारे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे पॉलन अवेलेबिलिटी ऑफ वीट इज रिलेटेड टू सप्लाय ऑफ बोरॉन. ओके, इज रिलेटेड टू द सप्लाय ऑफ बोरॉन. वीट किंवा काहीतरी की जी गहू असतं ना त्याच्यामध्ये काहीतरी की किंवा त्यांच्या काहीतरी की लोंबीमध्ये जे पॉलन अवेलेबिलिटी असते ना ती साधारणतः कशामुळे किंवा काहीतरी की कोणत्या कारणामुळे काहीतरी तिकडं इन्क्रीज डिक्रीज किंवा काहीतरी की अवेलेबल होत असते ते म्हणजे काहीतरी ॲज अ बोरॉन. ओके, बोरॉन. अँड बोरॉन इज द मायक्रोन्यूट्रिएंट्स. ओके, तो पण काहीतरी ॲज अ मायक्रोन्यूट्रिएंट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट इमोबिलायझेशन. ओके, इमोबिलायझेशन ऑफ सल्फर टेक प्लेस when circular contact of the organic manure. Okay, organic manure exceed 0. काहीतरी की 15%. ओके, 0.15%. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट नायट्रोजन फिक्सेशन. ओके, नायट्रोजन फिक्सेशन इन द सॉईल बाय राइझोबियम is increased by phosphorus. ओके, is increased by phosphorus. ठीक आहे. नायट्रोजन फिक्सेशन इन द सॉईल बाय रायझोबियम इज इन्क्रीज बाय फॉस्फरस. ओके, ज्यावेळेला काहीतरी की बेसिकली नायट्रोजनचं फिक्सेशन होत असतं रायझोबियमद्वारे त्यावेळेला काहीतरी की फॉस्फरसचं काहीतरी की तिकडे जे प्रमाण असतं ना त्याला पण काहीतरी की इन्क्रीज केलं जात असतं किंवा ते देखील काय होत असतं तिकडे इन्क्रीज होत असतं. ओके, बायोफर्टिलायझर्स काय आहेत काय नाही ते आपण डिस्कस केलेलं होतं. बायोफर्टिलायझर्स इज द मेड आउट ऑफ द डेड काहीतरी तिकडे आपण म्हणतो त्याला टिश्यूज ऑफ द प्लांट्स आणि काहीतरी की आपण त्याला म्हणतो तिकडे ॲनिमल यांच्यापासून काहीतरी की बनवलं असतात त्यांना ॲज अ बायो फर्टिलायझर म्हटलं जातं. ओके, अँड दिस इज द सम सॉर्ट ऑफ द सॉईलच्या सायन्सच्या काहीतरी संदर्भात आपण इकडे इथंपर्यंत एवढी इन्फॉर्मेशन जी आहे ती काहीतरी की डिस्कस केलेली आहे. ओके, सो नेक्स्ट काहीतरी इकडे चॅप्टर आपल्या इथं पाहायला मिळतो 6 नंबरचा, तो आहे इकडे जेनेटिक्स अँड द प्लांट ब्रीडिंग. ओके, जेनेटिक्स आणि काहीतरी इकडे प्लांट ब्रीडिंग. सो या संदर्भात काहीतरी की जी इन्फॉर्मेशन आहे ते आपण इकडे पुढे बघूयात किंवा काहीतरी डिस्कस करण्यासाठी इकडे स्टार्ट करूया. सो आय होप इथंपर्यंत काहीतरी जे डिस्कस केलेलं आहे ते आपण तुम्हाला समजलेलं असेल. बघूया पुढे आपण इथून जेनेटिक्स आणि काहीतरी की प्लांट्स ब्रीडिंगच्या संदर्भात. ओके,
जेनेटिक्स आणि काहीतरी की बेसिकली प्लांट ब्रीडिंग. आता इथं इम्पॉर्टंट काहीतरी की आपल्याला थोडासा प्लांट्स काहीतरी की जे जेनेटिक्स आहेत किंवा काहीतरी की आपण म्हणतो त्याला क्रॉप्स जेनेटिक्स आहेत याच्या संदर्भातली इन्फॉर्मेशन जी आहे ना ती काहीतरी इकडं अभ्यासायची आहे इन डिटेलमध्ये. आणि सोबतच काहीतरी की बेसिकली प्लांट ब्रीडिंग. ओके, प्लांट ब्रीडिंग डिफरंट काहीतरी की न्यू टेक्निक्स आणि ऑलरेडी काहीतरी की ज्या टेक्नॉलॉजी आहेत त्या यूज केल्या जात आहेत प्लांटच्या काहीतरी की ब्रीडिंगच्या संदर्भात त्या देखील काहीतरी की आपल्याला थोड्याशा इकडं अभ्यासाव्या लागतील किंवा काहीतरी आपल्याला पाहायला मिळतील. ओके, सो पुढे जाण्याच्या काहीतरी की अगोदर काही वन लाईनर काहीतरी की इम्पॉर्टंट डेटा जो आहे किंवा जी इन्फॉर्मेशन जी आहे ते आपल्याला काहीतरी की फर्स्ट आपल्याकडे बघावी लागेल. मे बी तुम्ही काहीतरी की ऑलरेडी याच्या संदर्भात काहीतरी की थोडंसं फेमिलियर असेल किंवा काहीतरी की तुमची जी रीडिंग असेल ती झालेली असेल, तरी पण थोडंसं काहीतरी की आपण एक पॉईंट जो आहे तो काहीतरी की डिस्कस करून घेऊ. कारण एखादा जो क्वेश्चन असतो तो काहीतरी की अशा पॉईंट्सवरती किंवा काहीतरी की या वन लाईनर काहीतरी की डेटावरती विचारला जातो डेफिनेटली. याच्यामध्ये पण काहीतरी की काही इम्पॉर्टंट पॉईंट आहेत ते मी काहीतरी की तुम्हाला सांगेलच जे ऑलरेडी काहीतरी की आपल्याला ॲज अ PYQ मध्ये विचारलेले आहेत. आणि अगेन फर्दर काहीतरी की त्यांची जी प्रॉबिलिटी आहे ती कशी एकदम हाय आहे. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल इथे काहीतरी की याच्यामध्ये पॅरामीटर्समध्ये आपल्याला पाहायला मिळतात ॲज अ इयर. त्याच्यानंतर सेकंड पॅरामीटर इज द सायंटिस्ट. ओके, पहिला काहीतरी की इयर आहे. त्याच्यानंतर काहीतरी की सेकंड पॅरामीटर जो आहे तो काहीतरी की सायंटिस्ट आहे. आणि त्याच्यानंतर त्या सायंटिस्टचं काहीतरी की तिकडं कॉन्ट्रीब्युशन. ओके, कॉन्ट्रीब्युशन. सो दिस इज द थर्ड पॅरामीटर. ओके, दिस इज द थर्ड पॅरामीटर. सो इयर झालं, सायंटिस्ट झाले आणि काहीतरी इकडं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन. ओके, जेनेटिक्स आणि काहीतरी की प्लांट ब्रीडिंगमध्ये पहिल्यांदा आपल्याला पाहायला मिळतं. ओके, सो फर्स्ट वन काहीतरी की आपण बघू शकतो इयर 1665. 1600 काहीतरी की 65चं बेसिकली काहीतरी इकडं वर्ष आहे. आणि इथेच सर रॉबर्ट हुक. ओके, सर रॉबर्ट हुक यांच्याद्वारे काय केलं गेलं होतं प्लांट्समध्ये किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू प्लांट्सचा काहीतरी की डेड सेल जो होता ना त्याचं काहीतरी की त्यांनी पहिल्यांदा डिस्क्रिप्शन केलं होतं. म्हणजेच काहीतरी की फर्स्ट डिस्क्रिप्शन ऑफ सेल. ओके, फर्स्ट डिस्क्रिप्शन ऑफ सेल. एक काहीतरी की ओकचं जे काहीतरी की बेसिकली झाड असतं त्याचं काहीतरी की बेसिकली मधला जो काही पार्ट असेल तो त्यांनी काहीतरी की कट केला होता आणि त्याच्यातून त्यांनी काहीतरी की डेड सेल असेल किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू प्लांट सेल. ओके, याचं विवरण किंवा काहीतरी की याचं जे वर्णन होतं ना किंवा जो शोध होता ना तो काहीतरी की पहिल्यांदा लावलेला होता. आणि इथूनच काहीतरी की बेसिकली मग त्यांनी काहीतरी की सांगून दिलं की प्लांट्समध्ये पण काहीतरी की बेसिकली सेल असतात. ओके, प्लांटमध्ये पण काहीतरी की सेल्स असतात आणि अशा काहीतरी की तिकडं मिलियन ट्रिलियन काहीतरी की सेलपासून काय बनला गेलेला असतो एक प्लांट्स असतो ना तो काहीतरी की बनलेला असतो किंवा जे एक झाड असतं ना ते बनलेलं असतं. ओके, अँड इट इज पब्लिश इन द नेम ऑफ द मायक्रोग्राफिया. ओके, मायक्रोग्राफिया हेच रॉबर्ट हुक यांचं काहीतरी की बेसिकली जे डिस्क्रिप्शन होतं किंवा काहीतरी की त्यांनी आयडिया जी काहीतरी इकडं प्रपोज केली होती ना ती ॲज अ काहीतरी की मायक्रोग्राफिया या नावाने काहीतरी इकडं पब्लिश करण्यात आली होती किंवा काहीतरी की जाहीर करण्यात आलेली होती. ओके, सो हे झालं 1665. रॉबर्ट हुक यांनी काहीतरी की पहिल्यांदा प्लांट सेलचा काहीतरी इकडं शोध लावलेला होता. सेकंड आहे इथं 1677. ओके, सेकंड इयर आहे किंवा काहीतरी की सेकंड पॉईंट आहे 1677चा ज्या ठिकाणी काहीतरी की ए व्हॅन लिव्हनहॉक किंवा काहीतरी की लिव्हनहॉक म्हणून देखील काहीतरी की त्यांना तिथं ओळखलं जातं. लिव्हनहॉक. ओके, ए व्हॅन लिव्हनहॉक या नावाने काहीतरी की ओळखलं जातं. यांनी काय केलं होतं ही ऑब्झर्व स्पर्म मॅमल. ओके, ही ऑब्झर्व स्पर्म मॅमल्स इन्क्लुडिंग द मॅन. ओके, इन्क्लुडिंग द मॅन. ठीक आहे. 1677ला काहीतरी की लिव्हनहॉक होते यांनी काय केलं होतं बेसिकली स्पर्म्स असणारे काहीतरी की जे मॅमल्स असतात ना त्यांच्या संदर्भातलं काहीतरी की जे ऑब्झर्वेशन असेल किंवा काहीतरी की त्याच्यावरती बेसिकली काहीतरी जो स्टडी असेल ना तो त्यांनी काहीतरी की केला होता आणि त्याच्या संदर्भातली जी इन्फॉर्मेशन होती ना ती पुढे त्यांनी मांडलेली होती. त्याच्यामध्ये त्यांनी मानवाचा देखील काहीतरी की अभ्यास जो होता ना तो काहीतरी की करून ठेवलेला होता किंवा त्यावरचं काहीतरी की जे संशोधन होतं ना ते त्यांनी तिथं प्रकाशित केलेलं होतं किंवा त्यांची जी माहिती होती ती काहीतरी की त्यांनी प्रकाशित केलेली होते. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे थर्ड वन पॉईंट 1820चा. ओके, 1820चा CF नॅसे. ओके, CF नॅसे यांच्याद्वारे काय करण्यात आलं होतं की डिस्क्राईब सेक्स
लिंक पॅटर्न ऑफ इनहेरिटन्स ऑफ हिमोफिलिया इन मॅन. ओके, हिमोफिलिया इन मॅन. बेसिकली काहीतरी की 6 जो काहीतरी तिकडे लिंक पॅटर्न असतो त्याचं काहीतरी की इनहेरिटन्स असतो. कशासाठी तर काहीतरी की हेमोफिलियामध्ये. ओके, हेमोफिलिया इन काहीतरी की मॅनमध्ये. याच्या संदर्भातली काहीतरी की तिकडं बेसिकली जे ऑब्झर्वेशन असेल किंवा काहीतरी की त्याच्या संदर्भातलं डिस्क्रिप्शन जे असेल ते साधारणतः काहीतरी की 1820मध्ये CF नेस यांनी काहीतरी की मांडलेलं होतं. पुढे आहे 1800 काहीतरी की 31 सर रॉबर्ट ब्राऊन. ओके, 4 नंबरचा 1831 आर काहीतरी की ब्राऊन किंवा काहीतरी की रॉबर्ट ब्राऊन म्हणून देखील त्यांना ओळखलं जातं. आता पहिल्या याच्यामध्ये काहीतरी की आपण बघितलं होतं रॉबर्ट हुक होते, यांनी काय केलं होतं, प्लांटचा काहीतरी की सेल असतो याच्या संदर्भातली इन्फॉर्मेशन होती, म्हणजे डिस्क्रिप्शन होतं ते त्यांनी काय केलेलं होतं, मांडलं होतं. आता याच्यामध्येच काहीतरी की ॲडिशनल इन्फॉर्मेशन जे असेल ना ही साधारणतः काहीतरी की आर ब्राऊन. ओके, आर ब्राऊन यांच्याद्वारे काय केली होती, ॲड केली गेली होती. ओके, पहिला जो पॉईंट होता त्याच्यामध्ये ॲडिशनल इन्फॉर्मेशन आर ब्राऊन यांच्याद्वारे काहीतरी की ॲड करण्यात आली होती. मग यांनी काय सांगितलं किंवा काहीतरी की ही नोट्स प्रेझेन्स ऑफ न्यूक्लाई इन सेल्स. ओके, न्यूक्लाई इन सेल्स. सेल जो असतो हा मग तो प्लांटचा असेल किंवा काहीतरी तिकडं कशाचा असेल, तिकडं ॲनिमलचा असेल. ओके, प्लांट सेल असेल किंवा काहीतरी की ॲनिमल सेल असेल. या सेलमध्ये काहीतरी की बेसिकली केंद्रक पेशिका असते. ओके, केंद्रक पेशी असते. याच्या संदर्भातली जी इन्फॉर्मेशन होती ती रॉबर्ट ब्राऊन यांनी काय केली होती, तिकडे मांडली होती. किंवा त्या संदर्भातली काहीतरी की जी इन्फॉर्मेशन होती ती 1831ला रॉबर्ट ब्राऊन यांनी काय केली होती, पुढे दिली होती किंवा काहीतरी की त्याच्या संदर्भातली इन्फॉर्मेशन होती त्यांनी तिथे डिस्क्राईब केलेलं होतं. ओके, न्यूक्लाई काहीतरी की सेल किंवा काहीतरी की केंद्रक पेशी म्हणजेच एक ओव्हरऑल सगळी सेल असते आणि त्या ओव्हरऑल काहीतरी की सेलला तिथे काहीतरी तिकडं रेग्युलेट करणारं किंवा काहीतरी की त्याचं जे कार्य असेल ते काहीतरी तिकडं त्याचं कार्यरत ठेवणारी काहीतरी की केंद्रक पेशी असते. इथं जो शोध होता तो इथे काहीतरी की आर ब्राऊन. ओके, आर ब्राऊन यांनी लावला होता किंवा काहीतरी की त्याच्या संदर्भातली जी माहिती होती त्यांनी तिथं पुढं दिली होती. ओके, त्याच्यानंतर फिफ्थ वन आहे. फिफ्थ वन 1838चा 1838 ते काहीतरी की साधारणतः 1839 एम जे शेल्डन. ओके, MG शेल्डन अँड टी स्कोवान. ओके, टी स्कोवान यांच्याद्वारे काय करण्यात आली होती, अगेन सेलच्या संदर्भात काहीतरी की एक एक्स्ट्रा जी इन्फॉर्मेशन होती ना ती पुन्हा मांडण्यात आलेली होती. दे प्रपोज सेल थिअरी. ओके, दे प्रपोज सेल थिअरी अँड इट इज ऑल्सो स्कँडलन नोट्स न्यूक्लाई विदिन द न्यूक्लाई. ओके, स्कँडलन नोट्स न्यूक्लाई विदिन द न्यूक्लाई. एकाच काहीतरी की बेसिकली तिकडं सेलमध्ये खूप सारे काहीतरी की इतर सब सेल्स काहीतरी की प्रेझेंट असतात आणि ते डिफरंट काहीतरी की काम करत असतात. या संदर्भातली जी माहिती होती ना ही तो कोणी दिली होती, MJ शेल्डनने काहीतरी की टी शॉन यांच्याद्वारे. ओके, सो ही झाली काहीतरी की तिसरी इम्पॉर्टंट काहीतरी की पॉईंट किंवा इन्फॉर्मेशन रिगार्डिंग टू द सेल. पहिली म्हणजे काय की सेल असतो या संदर्भातली इन्फॉर्मेशन रॉबर्ट हुक यांनी दिली होती. पुढे आर ब्राऊन यांनी 1831मध्ये सेलचं काहीतरी की बेसिकली केंद्रक किंवा काहीतरी की मेन अशी पेशी असते हे सांगितलं होतं. आणि MG शेल्डन काहीतरी की टी शेल्जून यांनी काय सांगितलं होतं 1839 की सेलमध्ये काहीतरी की बेसिकली अजून काहीतरी की बेसिकली इतर सेल असतात. ओके, त्याच्यानंतर पुढे आहे 1888. ओके, 1888 ई स्टुअर्ट्सबर्गर. ओके, ई स्टुअर्ट्सबर्गर. He introduced or given the information regarding to the reduction in chromosome number during the gametogenesis. Okay, during the gametogenesis. आता पुढे जाऊन काहीतरी की ज्यावेळेला आपण तिकडं सेलच्या संदर्भात काहीतरी की डिस्कशन करू. ओके, सेलचं काहीतरी की आपण ज्यावेळेला डिस्कशन करू त्याच्यामध्ये काहीतरी की आपल्याला पाहायला मिळतात की सेलमध्येच काहीतरी की बेसिकली क्रोमोझोम असतात. सेलमध्येच काहीतरी की बेसिकली क्रोमोझोम असतात. क्रोमोझोम इज नथिंग बट इट इज द इन्फॉर्मेशन सिस्टम रिगार्डिंग टू द DNA अँड द RNA. पर्टिक्युलर काहीतरी की बेसिकली जो सबस्टन्सेस आहे किंवा काहीतरी की तिकडे ॲनिमल आहे, प्लांट आहे, तो कसा बनलेला आहे किंवा काहीतरी की त्याची जी इन्फॉर्मेशन असते जी पुढे जाऊन काहीतरी की त्याची आहे अशी काहीतरी की तिकडे कॉपी बनवत असते.
ही कॉपीमेमरी जी सिस्टम असते किंवा काहीतरी की इन्फॉर्मेशन असते तिला DNA ओके डायन्यूक्लिओ रायबो ॲसिड असं काहीतरी की म्हटलं जातं. ओके आणि ह्याच काहीतरी की इन्फॉर्मेशनला काहीतरी की स्टोअर करणारी सेलमधली जी काहीतरी की जागा असते त्याला काय म्हटलं जातं क्रोमोझोम. ओके सेलमधली जी जागा असते ज्याच्यामध्ये काहीतरी DNA कंटेंट असतात ते तिथं आपल्याला ठेवलेले असतात किंवा काहीतरी स्टोअर केलेले असतात त्याला काय म्हटलं जातं क्रोमोझोम. सो इथं गॅमेटोजेनेसिस म्हणजे काहीतरी की ज्यावेळेला एका किंवा काहीतरी की हे दोन सेल काहीतरीकडे एकत्र येतात. मग एक स्पर्म सेल असेल आणि काहीतरी की ओव्हरी सेल असेल हे ज्यावेळेला काहीतरीकडं एकत्र येतात याच्यातून काहीतरी की दुसरा काहीतरी की गॅमेट येतो बनत असतो. म्हणजे एक नवीन काहीतरी की बेसिकली गॅमेट असतो तो बनत असतो. या ठिकाणी काय होत असतं क्रोमोझोमचे काहीतरी की नंबर जे असतात ते रिड्यूस होतात. या संदर्भातली जी इन्फॉर्मेशन होती ती इथे 1800 काहीतरी की 88ला ही बर्गर जे होते ना यांच्याद्वारे काय केली होती इथं मांडण्यात आलेली होती. ठीक आहे पुढे आहे 1800 काहीतरी की 79 एफ गॅलटन. ओके एफ गॅलटन he lays the foundation of biometry in his book natural inheritance. Okay natural inheritance एफ गॅलिटन यांचं काहीतरी की बेसिकली 1889मध्ये एक बुक आली होती तिलाच काहीतरी घ्यायचं नॅचरल काहीतरी की इनहेरिटन्स अशा काहीतरी की नावाने तिकडं प्रकाशित करण्यात आलेलं होतं. आणि याच्यामध्येच काहीतरी की त्यांनी बायोमेट्री नावाची काहीतरी की जी बेसिकली कन्सेप्ट होती ना तिचं काहीतरी की जो एक फाउंडेशन होता किंवा जो पाया होता ना तो याच्यामध्ये काहीतरी की घालून दिलेला होता. ओके पुढे आहे 1800 काहीतरी की 90मध्ये 1890 रिम्पिओ. ओके रिम्पिओ ही वॉज द स्वीडिश काहीतरीकडे बेसिकली सायंटिस्ट होते. he first time made intrageneric cross between the T. avestium and the Scala cerals ray which later gave birth to टिट्रिकल. ओके टिट्रिकल गव्हाची काहीतरी की बेसिकली एक जी जात आहे किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणून तिकडे एक काहीतरी की वन आहे याच्या संदर्भातले काहीतरी की जे हे असेल काय म्हणू आपण त्याला काहीतरी की जे बनवलं गेलं होतं ते साधारणतः काहीतरी की 1890ला रिम्पिओ यांच्याद्वारे काहीतरी की पहिल्यांदा इंटरजेनिक काहीतरी की क्रॉस त्याचं काहीतरी की तिकडं मिक्सर जे होतं ना ते काहीतरी की करण्यात आलेलं होतं. ओके त्याच्यानंतर पुढे 1890 टी बोरी. ओके टी बोरी इंटिग्रिटी ऑफ मेटाफेज क्रोमोझोम मेंटेन ड्युरिंग द इंटरफेस. ओके ड्युरिंग द इंटरफेस तर ही अगेन काहीतरी की थोडीशी इन डिटेल इन्फॉर्मेशन होते त्यामुळे काहीतरी की आपल्याला आवश्यक नाही आहे एवढं काहीतरी की समजून घेण्याची. त्याच्यानंतर 1900 ह्यूज डी व्हेरीज त्याच्यानंतर काहीतरी की सी फॉरेन्स आणि काहीतरी की ई टास्मार्क. ओके टास्मार्क rediscover Mendele's paper. Okay rediscover Mendele's paper and they had independently arrived at conclusion similar to those of Mendele. Okay similar to those of Mendele. तो मेंडलेने काहीतरी की ऑलरेडी काहीतरी की तिकडे जो टेबल होता एलिमेंटचा तो काहीतरी की मांडलेला होता त्यालाच थोडं काहीतरी की थोडंसं रिडिस्कवर करण्याचं काम या ठिकाणी केलेलं होतं. ठीक आहे त्याच्यानंतर अगेन 1900मध्ये आपल्या इथं पाहायला मिळतं के पियर्सन. ओके के पियर्सन he developed the C square test. Okay he developed the C square test. त्याच्यानंतर 1910 ओके 1910 T.H. Morgan. ओके T.H. Morgan he link sex linkage in Drosophila. ओके Drosophila त्याच्यानंतर आहे 1925 EM East and AJ Manglodrops. Okay Manglodrops he first satisfactory example explanation of the self incompatibility. Okay self incompatibility सर्वप्रथम काहीतरी की इथे ह्या दोघांनी 1925ला काहीतरी की एक्सप्लेनेशन येतं काहीतरी की दिलं होतं की सेल्फ इनकम्पॅबिलिटी प्रत्येक काहीतरी की तिकडे बेसिकली जे हे असतात सेल्स असतात त्यांची काहीतरी की बेसिकली स्वतःची एक कॅपॅसिटी असते. ओके स्वतःची काहीतरी की कॅपॅसिटी असते त्यालाच काय म्हटलं जातं ॲज अ सेल्फ इनकम्पॅबिलिटी. ओके त्याच्यानंतर 1927 MJ म्युलर. ओके HJ काहीतरी की म्युलर
यांच्याद्वारे काहीतरीकडे इन्फॉर्मेशन जे होते ना, जे काहीतरीकडे देण्यात आलं त्यालाच काय म्हणलं गेलं होतं, म्युटिएशन. ओके, म्युटिएशन इंड्यूस बाय द एक्सरेज इन द ड्रॉसपेला. ओके, इन द ड्रॉसपेरा. ड्रॉसपेलाच्या काहीतरी की वरती बेसिकली एक्सरे जे होते त्यांचा काहीतरी की मारा करण्यात आला होता. आणि त्यावेळेला काहीतरी असं समजून आलं होतं की ड्रॉसपेलामध्ये काहीतरी की बेसिकली म्युटिएशन म्हणजेच काहीतरी की ज्या गुठळ्या असतात ना त्या वाढलेल्या होत्या, इंड्यूस झाल्या गेल्या होत्या. कशामुळे? एक्सरेमुळे. ओके, सो याच्या संदर्भातलं काहीतरी की जे ऑब्झर्वेशन होतं ते 1927मध्ये H.J. मुलर यांच्याद्वारे काहीतरी की देण्यात आलेलं होतं. पुढे 1944 1944 O.T. एव्हरे, त्याच्यानंतर काहीतरी की C.M. मॅकलोड आणि काहीतरी की M.C. मॅक्रडे. ओके, M.C. मॅक्रडे यांच्याद्वारे काहीतरी इकडं एक डेमॉन्स्ट्रेशन काहीतरी देण्यात आलं होतं, और किंवा काहीतरी की ते डेमॉन्स्ट्रेटेड दॅट DNA इज द ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल. ओके, ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल इन द डिप्लोकॉकस फेनोमिनिया. ओके, किंवा काहीतरी की निमोनिया, डिप्लोकॉकस निमोनिया. DNA जो असतो तो काहीतरी की बेसिकली मगाशीच मी तुम्हाला सांगितलं होतं, जे काहीतरी की बेसिकली इन्फॉर्मेशन जे असेल एका सेलकडून दुसऱ्या सेलकडे तो ट्रान्सफर करत असतो. ओके, इन द फॉर्म ऑफ काहीतरी की RNA. ओके, रायबोन्यूक्लिक ॲसिडमध्ये. बरोबर. सो DNA इज द काहीतरी की ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल असतं इन काहीतरी की डायक्लोकॉकस निमोनिया. ओके, त्याच्या पुढे 1952मध्ये साधारणतः काहीतरी की AD हार्शे एन काहीतरी की M. चेस, DD हार्शेने काहीतरी की M. चेस यांच्याद्वारे अगेन काहीतरी की DNAच्या संदर्भात येतं इन्फॉर्मेशन जी होती ती काहीतरी की दिलेली होते. हिअर इट सेड दॅट द DNA इज द जेनेटिक मटेरियल. ओके, जेनेटिक मटेरियल इन E. coli फेज T2. ओके, E. coli फेज T2. ओके, नेक्स्ट 1953. ओके, 1953 J.D. Watson. Okay, J.D. Watson and F.H.C. Crick proposed the double helix model of DNA. Okay, double helix model of the DNA. अगेन व्हेरी काहीतरी की इम्पॉर्टंट अशी असणारी इन्फॉर्मेशन आहे. 1953ला काहीतरी की J.D. वॅटसन असतील आणि काहीतरी की F.H.C. क्रिक असेल यांच्याद्वारे काहीतरी की DNAच्या संदर्भातच काहीतरी की इन्फॉर्मेशन जी होती ना ते तिथं प्रपोज करण्यात आली होती. डबल हायलेक्स म्हणजे काहीतरी की बेसिकली 2 स्ट्रेंड, म्हणजे एक असा काहीतरी की बेसिकली एक राऊंड असतो आणि दुसरा एक काहीतरी की असा. ओके, असा असणारा काहीतरी की ग्राउंड असतो आणि याच्यापासूनच काहीतरी की डबल हायलेक्स किंवा काहीतरी की डबल स्ट्रेननी. ओके, डबल स्ट्रेननी काय झालं गेलं असतं बेसिकली जो हे असतो काय म्हणून आपण त्याला DNA असतो काहीतरी की असा बनलेला असतो. ओके, अशा प्रकारे. सो एक हा एक काहीतरी की बेसिकली स्ट्रेन झाला आणि एक काहीतरी की हा एक इकडं काहीतरी की स्ट्रेन झाला. त्यालाच काय म्हटलं तर बेसिकली डबल हायलेक्स किंवा काहीतरी की डबल स्ट्रेन ऑफ DNA. ओके, सो हे कोणी शोधलं होतं साधारणतः काहीतरी की J.D. वॉटसन आणि काहीतरी की F.H.C. क्रिक 1953मध्ये. त्याच्यानंतर आहे 1958 F. जेकॉब. ओके, F. जेकॉब अँड E.L. वॉलमन अँड F.H.C. क्रिक. ओके, F.H.C. क्रिक यांच्याद्वारे पहिल्यांदा काहीतरी की E. coli काहीतरी की जो बेसिकली ग्रुप असेल ना लिंकेज ग्रुप इज सर्क्युलर. ओके, सर्क्युलर एक टाईपचे काहीतरी की फंगस आहे. पुढे आपल्याला काहीतरी की बघायचीच आहे. याचं काहीतरी सर्क्युलर ग्रुप असतो. या संदर्भातली काहीतरी की जी इन्फॉर्मेशन होती ना ती यांच्याद्वारे काय करण्यात आली होती, प्रपोज करण्यात आली होती. ओके, 1958मध्ये. त्याच्यानंतर 1961 F. जेकब आणि काहीतरी की J. मोनॉड. ओके, F. जेकब आणि काहीतरी की J. मोनॉड. They propose operant concept of the gene regulation. Propose the existence and function of the RNA. Okay, propose operant concept of the gene regulation. Okay, gene regulation, propose existence and function of the RNA. RNAच्या संदर्भातली जी इन्फॉर्मेशन होती ना जीनच्या काहीतरी की रेग्युलेशनच्या संदर्भातली त्यालाच काहीतरी की ऑपरेंट कन्सेप्ट असं काहीतरी की म्हटलं गेलं होतं. ते F. जेकब आणि काहीतरी की J. मोनॉड यांच्याद्वारे काहीतरी की प्रपोज करण्यात आलेलं होतं. अगेन सेम आफ्टर 2 इयर 1963ला इथे
बेसिकली काहीतरी की जे मोनाड आणि काहीतरी की एस बर्नियर. ओके, जे मोनाड आणि काहीतरी की एस बर्नियर यांच्याद्वारे द रिप्लिकॉन. ओके, रिप्लिकॉन काहीतरी की नावाचं जे मॉडेल होतं ना तिथं काय करण्यात आलं होतं, प्रेझेंट करण्यात आलं होतं. ओके, नंतर 1966 बी विसेस आणि काहीतरी की सी सी रिचर्डसन. ओके, बी विसेस आणि काहीतरी की रिचर्ड रिचर्डसन यांनी अगेन डी एन एच्या संदर्भात काहीतरी की अगेन एक इन्फॉर्मेशन होती ती प्रपोज केली होती. ते आयसोलेट डी एन ए लिनेज और लिगस. ओके, डी एन ए लिगस. देन 1966 FSC Crick Wabel hypothesis. Okay, Wabel hypothesis of base pairing between the mRNA codon and the tRNA anticodon. Okay, tRNA anticodon. mRNA झाला आणि काहीतरी की tRNA. त्याच्यामध्ये काहीतरी कोडॉन आणि अँटीकोडॉन याच्या संदर्भातलं काहीतरी जे हायपोथेसिस होतं ते FCH क्रिक यांच्याद्वारे काय करण्यात आलं होतं, मांडण्यात आलं होतं. ओके, अजून पुढे 1966 W जिब्लर्ट अँड द B मुलर हिल. ओके, मुलर हिल यांच्याद्वारे लॅग ऑपरॉन रिप्रेसर इज ए प्रोटीन. ओके, इज ए प्रोटीन या संदर्भातली जी इन्फॉर्मेशन होती ना ती देण्यात आलेली होती. लॅस ऑपरॉन रिप्रेसर हे काय बेसिकली काहीतरी की तिकडे एक प्रोटीन टाईप आहे. ओके, हे काहीतरी की सांगण्यात आलेलं होतं. आणि अगेन इट इज बेसिकली असोसिएटेड विथ द डी एन एचंच काहीतरी की बेसिकली हा पार्ट असतो. ओके, पुढे 1967 H.G. Khorana. ओके, H.G. Khorana he used a synthetic polynucleotide of known as the repeating sequence to resolve genetic codes. Okay, to resolve genetic codes. ओके, एक सिंथेटिक काहीतरी की बेसिकली तिकडं पॉलिन्यूक्लियोटाईड होतं ना ते काहीतरी की त्यांनी तिथं बनवलेलं होतं, ज्याच्यामुळे काहीतरी की आपल्याला बेसिकली जो सिक्वेन्स असतो कशाचा तर काहीतरी की जीवनाचा हे समजण्यास काय झाली गेली होती, तिकडं मदत झाली गेली होती. ओके, सो हे झाले काहीतरी की सुरुवातीचे काही इम्पॉर्टंट असणारे काहीतरी की काय म्हणू आपण त्याला डिस्कवरीज किंवा काहीतरी की इनोव्हेशन्स. ओके, इम्पॉर्टंट हिस्टॉरिकल काहीतरी की इनोव्हेशन्स. मग याच्यामध्ये काहीतरी की आपण बघितले एक साईडला इयर, एका साईडला सायंटिस्ट आणि एका साईडला काहीतरी की कॉन्ट्रीब्युशन्स. आता याच्यामध्ये अभ्यास कसा करायचा किंवा काहीतरी की लक्षात कसं ठेवायचं. सो न्यूजमध्ये काहीतरी की जेवढ्या काही टर्म्स असतील याच्यातल्या त्याच्या संदर्भातली जी इन्फॉर्मेशन आहे ना ती थोडीशी काहीतरी की परफेक्ट करून ठेवायची. फॉर एक्झाम्पल असेल समजा सेलच्या संदर्भात काहीतरी की काही इन्फॉर्मेशन किंवा काहीतरी की काही न्यूज असेल ते काहीतरी की चर्चेत आहे. सो त्या संदर्भात थोडंसं काहीतरी की बघून घ्यायचं. मग काहीतरी की तेच इयर जरी ते लक्षात नाही राहिले तरी काही हरकत नाही. मात्र सायंटिस्ट आहेत आणि त्यांचे काहीतरी तिकडं इनोव्हेशन किंवा कॉन्ट्रीब्युशन हे मात्र काहीतरी की लक्षात राहिलं पाहिजे. सेम जसं मी इथं सांगितलं DNA. ओके, DNA किंवा काहीतरी की RNAच्या संदर्भात असेल हे आपल्याला काहीतरी तिकडं न्यूजमध्ये आहे तर ते परफेक्टली काहीतरी की लक्षात राहणं तिकडं अपेक्षित आहे. ओके, सो ह्या टाईपमध्ये काहीतरी की बेसिकली स्टडीज व्हाय ना तर आपण ह्याचं काहीतरी की डेटाचं करू शकतो. आणि तसंच पुढे आपल्याला इथे इन्फॉर्मेशन आहे ते काहीतरी की पाहायला मिळते. म्हणजेच काहीतरी की बेसिकली ह्या साईडला पॅरामीटर आहे टर्म. ओके, टर्म किंवा काहीतरी की कन्सेप्ट आणि ही एक्झॅक्टली काहीतरी की कोणी दिलेली आहे पॉईंट बाय एक्झॅक्टली कोणी तिला काहीतरी की प्रपोज केलेली होती ते. फॉर एक्झाम्पल इथं क्रोमोझोम म्हणजे काहीतरी की मगाशीच आपण बघितलं होतं DNA ची इन्फॉर्मेशन काहीतरी की तिकडं रिटेन किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणून स्टोअर करणारं एक सिस्टम असतं किंवा काहीतरी की हे असतो पार्ट असतो सेलमधला. त्याला LF रडॉल्फ यांनी 1928 काहीतरी तिकडं प्रपोज केला होता किंवा काहीतरी की त्याला असं तिथं त्यांनी नाव दिलेलं होतं. बरोबर. सो अगेन पहिला जशी इन्फॉर्मेशन होती त्याच टाईपची ही जी इन्फॉर्मेशन आहे आपल्याला थोडीशी बघावं लागेल. ओके, सो आय होप इथंपर्यंत काहीतरी की आपण डिस्कस केलेलं तुम्हाला समजलं असेल. सो आत्तासाठी काहीतरी की आपण इकडे थांबूया. उद्याच्या लेक्चरमध्ये उद्या सेम टाईमला काहीतरी की आपण भेटून पुढे रिमेनिंग जी इन्फॉर्मेशन आहे ते पुढे कॅरीड आउट करू किंवा काहीतरी की आपण डिस्कस करू. ठीक आहे, सो थांबूया आपण इथे आता.